जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला. जानकी वनस्मरण जय जय राम. जयांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते सद्गुरुनाथ महाराज की जय. जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला त्याचा भाग्य भानू देला त्याचा भाग्य भानू उदेला 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 जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला त्याचा भाग्य भानू देला त्याचा भाग्य भानू उदेला 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 जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला जाणीला जाने खरा देव जाणीला. आपण दिवसभर आता नामस्मरणात आहात त्या अर्थाने आपला भाग्यभान उदयलेला आहे. नक्कीच काल जसा आपला विषय झाला की 20 वर्ष नाम घेतोय तरी अनुभव नाही हे हा विरोधाभास आपला काल विषय झाला असं तात्यासाहेब म्हणाले तरी अनुभव नाही. म्हणजे अनुभव नाही हा विरोधाभास आहे. 20 वर्ष मुखात नाम येतं त्याच्यापेक्षा आणखीन त्याचा अनुभव काय पाहिजे आपल्याला हे जसं खरं आहे स्पष्ट आहे तसं हे पण आहे की आपल्या भाग्यात हे नाम आहे म्हणून ते मनात येतं म्हणून ते मुखात येतं.
हे नक्की घे म्हणून कोणी घेणार नाही. सांगून मग वाटलं तर हे देवाचं नाव घ्या. तुम्ही काय करायचं आहे, इतक्या गोष्टी करायच्या पडल्या आहेत, माझ्या मागं ही कामं आहेत, माझ्या मागं ती कामं आहेत, कोर्ट आहे, कचेरी आहे, अमकं आहे, तुमकं आहे, धंदा आहे, उद्योग आहे, हे सगळं सोडून मी कुठं देवाचं नाव घेत बसू. आणि त्यातल्या त्यात तरुण कोणी मनुष्य जर म्हणाला तर लागला पंथाला म्हणणार. आता आपल्याला माहीतच आहे, कारण हे जे इथे त्याचा भाग्य भानवदेला म्हटलेलं आहे, तर आपल्या भाग्योदयाच्या आपल्या पण कल्पना आहेत. त्याचा भाग्योदय झाला म्हणतो आपण, नाव व्यवस्थित होतं घराचे. भाग्योदय दुकानाचं असतं, घराचं असतं, अमकं असतं, काय असतं. मी गृहस्थ होते, जसं भेटले मला म्हणाले, आपली बरीच वर्षात भेट झाली नाही, म्हणले तुम्हाला सांगतो, लग्न झालं, ही घरात आली आणि त्या महिन्यात माझी नोकरी गेली. लक्षणभर धक्का बसला. तर ही एवढं ह्यानं सांगतायत, जे उत्साहाने सांगतायत आणि सांगतायत असं की ही घरात आली त्या महिन्यात माझी नोकरी गेली. मी मनात म्हटलं की हिचा जर असाच पायगुण असेल कदाचित तिकडे, आपल्याला काय माहिती नाही बाकीचं, असाच जर पायगुण असेल तर बहुतेक त्याच महिन्यात या मुलीच्या वडिलांना बहुतेक प्रमोशन मिळालं असावं तिकडे. आता हे तर काही बोलता येणार नाही, तर कसं बोलणार. तेवढं कौतुकानं ती घरात आली वगैरे सांगतायत, आपण ऐकून घ्यावं. नोकरी गेली म्हणतायत तर ती ऐकून घ्यावं, ही खरं आहे. तर म्हणली नोकरी गेली. मी म्हटलं अरे अरे काय करणार म्हटलं, आपल्या तर काय माहिती होतं का आधी, नाही तर आपण टाळलं नसतं का, काहीतरी करता आलं असतं. अहो कुठलं टाळत आहे म्हणले, आणि काय अरे रे काय आणि काय काय, अहो काय सांगायचं तुम्हाला म्हणले. दुसऱ्या 1 तारखेला त्याच्यापेक्षा दुप्पट पगाराची नोकरी लागली. भाग्योदय झाला, भाग्योदय म्हणली आली. आणि असे अनेकांच्या जीवनात भाग्योदय झाले असतील, नाही असं मला म्हणायचं नाही. यांना त्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या प्रकारे भाग्योदय असतात. जेव्हा भाग्याचा उदय झाला, जे चक्क भाग्य भानू उदयला म्हणतात, जेव्हा भाग्य सूर्य उगवला तर कुणाला मुलबाळ होतं, तेच नेमकं त्याचं ते घर राहिलेलं असतं ते होतं, अडकत राहिलेला विषय सुटतो. जमिनीचे कुठेतरी खटले असतात, ते मुलबाळ होतं आणि नेमकं त्या खटल्यांचा निकाल लागतो. आजच्या काळात एखाद्या खटल्याचा निकाल सरळपणे पूर्ण होणं लागणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे, याबद्दल काही मला काय म्हणायचं नाही. त्यात पुन्हा ती पार्टी आणखीन पुन्हा पुढच्या कोर्टात न जाणं हे त्याच्यापेक्षा भाग्याचं आहे खरं म्हणजे. तर तसं ते भाग्य जर एखाद्याच्या वाट्याला आलं असलं तर त्याला वाटतं की हे जे बाळ आलं हे भाग्य घेऊन आलं. मग निकाल बाजून लागतो, मग इस्टेट मिळते, मग सुबत्ता येते, मग काय होतं ते सगळं भाग्योदय होतं. हे आपल्या भाग्याच्या कल्पना आहेत. नेहमी एकमेकांच्या त्याच्या अर्थाने आपण बघतो, बोलतो, वागतो, सगळं होतं. तेव्हा संपत्ती मिळते, लौकिक होतो, प्रगती होते. हे सांगितलं तसं काही बढत्या मिळतात. तर ह्या मुलाबाळांच्या निमित्ताने, कुठं लग्नाच्या निमित्ताने, कुठं कशा इतर कारणाने काहीतरी घडतं आणि त्यामुळे हे घडलं अशी आपली कल्पना असते आणि त्याला आपण त्यामुळे भाग्योदय झाला म्हणतो. या सगळ्या भाग्योदयाने माणसाला उल्हसित व्हायला होतं याबद्दल मला काही म्हणायचं नाही. कारण शेवटी त्याही गोष्टींना काहीतरी अर्थ आहे. प्रमोशन मिळालं आहे, अधिकार मिळाला आहे, पद मिळालेलं आहे, काहीतरी पगार मिळालेला आहे जास्त, हे सगळं बरोबर आहे. हे सगळ्यासाठी त्यामुळे मनुष्य त्याला वाटणार, नोकरीत एखादा कायम होत नाही, तो कायम झाला तर त्याला वाटणारच त्याचं महत्त्व आहे, हे बरोबर आहे. अडचणी आहे, मनुष्य अगदी त्यावेळेला हॅपरसुद्धा असतो. म्हणजे एखाद्या वेळेला न मिळणारं असं काहीतरी प्रमोशन मिळालेलं असलं, कायम न होणारा एखादा कायम झालेला असला, एखादा खटला अंगावर आलेला सुटला असला नेमका, असं काही जर झालं असलं तर त्या क्षणी म्हणजे त्या उल्हसित वृत्तीच्या प्रसंगी माणसाला खरं तर अगदी आता 15-15 वर्ष 10-10 वर्ष होत नसलेली गोष्ट झाली तर आता शांतपणे झोप यायला पाहिजे. झोपसुद्धा येत नाही माणसाला. या भाग्योदयापोटी मनुष्य अस्वस्थ असतो, त्या दिवशी झोपसुद्धा लागत नाही. इतकं ते काय ते चांगलं घडलेलं असतं त्यापोटी त्याला त्या वेळेला झोप लागत नाही. आहे परत आल्यासारखं थोडंसं. फक्त एक लक्षात आपल्या आलं असेल, कारण हे भाग्योदय आपण पाहतो, हे आपण अनुभवतो स्वतः, इतरांच्या बाबतीत, जवळचे लांबचे सगळ्यांचे. पण एक आपल्या लक्षात आलं असेल की ह्यातल्या कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंत झालेल्या भाग्योदयाने
ज्या अर्थाने आपण त्याला भाग्योदय म्हणतो त्या अर्थाने माणसाला कधी शांत होता येत नाही कायमचं, कधी समाधानी होता येत. व आता भाग्योदय झाला, समाधान झालं, काय मनबाळ असेल जा, काय समजा नोकरी लागली, कायम झाली, कायम झाली तरी पुन्हा टांगती तलवार आहे त्याला माहीत असतं. कारण ते काय 1 महिन्याची नोटीस देऊन काढता येतं, काय 3 महिन्याची नोटीस देऊन जाता येतं, काय जे असेल ते वेगवेगळ्या प्रकारे ज्या त्या ठिकाणी असेल तसं हे होऊ शकतं. ते आपल्याला म्हणतील हा घ्या माझ्या महिन्याचा पगार उद्यापासून येऊन, हे होऊ शकतं हे त्याला माहिती आहे. कायम झालो आहे पण हे होऊ शकतं. त्यामुळे एका बाजूला इकडे उल्लसित व्हायला झालेलं असलं कायम झालं म्हणून, तरी दुसऱ्या बाजूला हे आपल्याला काढू शकतात, ही बाजू दुसऱ्या बाजूला असते. त्यामुळे ह्या सगळ्याला ज्याला आपण भाग्य म्हणतो त्या सगळ्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने जी शांत चित्ताला व्हायला पाहिजे, जे समाधानी व्हायला पाहिजे, जे स्थिर व्हायला पाहिजे, तसं होता येत नाही. ते कुठल्याच ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टींनी होणारं नाही आहे याची खात्री झाली तर मनुष्य काहीतरी पुढं करण्याला लागण्याची शक्यता आहे. ते कशाच्या प्राप्तीने होतं, कोणत्या घटनेने होतं, काय झाल्याने होतं. खरं सांगायचं तर यात घटना लागत नाही. यात अमुक एक घटना घडली असेल तर ती इतिहास जमाच होईल, कारण ती आज घटना घडली, आज ताजी आहे, मी उल्लसित आहे, आनंदात आहे, सगळं खरं आहे. पण उद्या उजाडला की ती घटना कालची होणार. उद्या गेल्यावर ऑफिसमध्ये वातावरण काय कोणास ठाऊक, उद्या मुलं कसं वागेल हे कोणास ठाऊक, हे सारखं भय राहतं. यालाच भवभय म्हणतात. तेव्हा माणसाच्या मागे लागलेली ही जी भव आहे, भय आहे, जे वाटतं सुखाचं आनंदाचं, ते झाल्यानंतर मग लक्षात येतं की जरा थोडा विचार केला असतं तर बरं झालं असतं, एखाद्याचं मत घेतलं असतं तर बरं झालं असतं, हे जे काय चालू आहे व्यवहारात, हे काय चालू आहे नक्की, ते असं केलं असतं तर बरं झालं असतं. हे सगळं चालतं ते त्यामुळे होतं असं की हे जे मिळतं आहे ते सारखं ह्या बदलण्याच्या चक्रात अडकलेलं आहे. ती एक घटना आहे. त्यामुळे उद्या दुसरी, परवा तिसरी, परवा चौथी, असं सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेबरोबर चित्त खालीवर खालीवर होत राहणार. खाली गेलं की आपल्याला अस्वस्थता येणार, दुःख होणार, वर आलं की आपल्याला बरं आल्यासारखं वाटणार, हे असं सारखं सुरू राहणार. त्यामुळे हे घटनांच्या पलीकडे जी वस्तू आहे ती मिळाली तर हे होतं. म्हणून ते तशी ह्या सर्व घटनांच्या, सर्व भ्रमांच्या, त्यात भ्रम का म्हणायचं, प्रपंचात भ्रम होत नाही माणसाला. लॉटरी मिळाली, आपल्याकडे एकांची घटनाच आहे ही प्रत्यक्ष घडलेली, की त्यांना खरोखरच लॉटरी लागली, प्रचंड पैसा मिळाला त्याच्यात. आताच्या लॉटऱ्या पूर्वीच्या सारख्या अशा 10,000च्या आणि लाखाच्या नाही आहेत, आता कोटीची लॉटरी असते आणि मिळाली त्यांना. काय आता त्यांचे काय ते देव असेल काय कोणा ठोक, हे भाग्योदय वगैरे आला असेल, रितसर सगळं होऊन त्यांच्या आता इतके ते 60 लाख काय ते पडले, ज्याचं सगळं ते सगळं गेला टॅक्स, ते सगळं होऊन एवढा आलेला पैसा करायचं काय असा प्रश्न पडला. नातेवाईकांची भीती, बाजूच्यांची भीती, काय, कारण आता ह्याच्याकडं 60 लाख आहेत. अहो किती माणसं, म्हणजे अहो कावळे घारी गवळे बरं म्हणायची वेळ येईल. त्यांची अवस्था खरोखर तशी झाली की त्यांना वाटायला लागले आपल्याकडे एवढं बरं. आता कसं असतं की अशा काही गोष्टी झाल्या म्हणजे त्या काही अगदी खिशात ठेवता येतात का आपल्याला, गपचूप नाही ठेवता येणार. त्याचा विषय होतो, सरकार जाहीर करतं, अमका साधा पानपट्टीवाला होता, गरीब होता, अमुक होता, त्याला 1 कोटी रुपये लॉटरीचं ज्याचं दुकान आहे ज्याच्याकडून हे घेतलं तो काही त्याची प्रसिद्धी केल्याशिवाय राहणार आहे, ते काही गुप्त ठेवल्याशिवाय राहणार आहे, ते असं बाहेर पडतं. तसं पडलं बाहेर, पडल्यानंतर ते त्यांना वाटे की नातेवाईक समजा हो काय तुमच्यासारखा माणूस नाही, आपले किती वर्षाचे संबंध, जाणं येणं सगळं, सुखाला सर्व नात्याचे सगळे ते त्यावेळेला सारखा असं हा मागणार तर नाही ना, मागितले तर नाही म्हणलं तर चालेल का, बरं नाही म्हणलं तर हा म्हणेल ह्याच्याकडं असून हा देत नाही. इतके दिवस आता काय म्हणतं तर येत होतं, काय आपल्याकडे काय असं म्हणता येत होतं, ते आपल्याकडे काय आहे ते सगळे पेपरात सुद्धा आले. आता काय सांगणार आपल्याकडे काय आहे. त्यामुळे तसं पण काय करता येत नाही. पण नाही म्हणावं, बरं थोडं काय आता 10,000 द्यावे का 50,000, बरं त्याला माहिती 50 लाख 60 लाख ह्याच्या हातात आहेत, तो मागताना 10 लाखाच्या खाली मागणार आहे का मला सांगा. सारखी भीती पोटामध्ये. अहो रोज उठून त्यांना झोप नाही अशा अवस्था झाली की याचं काय करावं, कसं करावं. आणि नातेवाईकांची भीती, मित्रमंडळींची भीती, ऑफिसमध्ये भीती, अहो जायची यायची भीती, अशी परिस्थिती झाली. कारण आपल्याला माहिती की ते अलीकडे ते बँकेत वगैरे पैसे असतात, हे लोक अडवतात आणि ते आता तिथं कोणी माणूस नाही काय नाही, ते कार्ड घाला, एवढे पैसे घ्या, बरोबर चला, त्याच्या मागं 4 माणसं उभी असतात. ही जे सगळे प्रकार आपण ऐकतो, आता ह्यातलं काय होणार आहे अशातला भाग नाही, पण होईल की काय, होईल की काय, ह्यालाच भव म्हणतात, यालाच पुढे भ्रम म्हणतात. तर हा भव हा जो आहे ते घडत राहणार, पुढे घडेल,
आज नसेल घडलं, उद्या होऊ शकतं. असं जर झालं तर काय करायचं? समजा मी त्या ATMमधनं पैसे काढून आलो आणि नेमका बाहेर अनोळखी माणूस उभा असा, त्याने अडवलं, करायचं काय? ते वॉचमन वगैरे असतात ते केव्हा ते त्याच वेळेला असतील असं पण नसतं, कारण ते नसतातच त्यावेळेला नेमके. ते आता अलीकडे ठेवायला लागले ते सुद्धा, तर ते असतातच नाही, सगळ्यांच्याकडे ते असतात, सगळ्या ठिकाणी असतात असंही नाही. ते नेमके चहाला गेलेले असू शकतात, काही असू शकतं, त्यांची ड्युटी बदललेली असू शकते, दुसरा मनुष्य यायचा असू शकतो. असं काय झालं तर म्हणजे आपण कुठं जाणार असलं तर ATMला वगैरे काय काळजी करू नका, आपण ज्याने खरा देव जाणील अशापैकी. तेव्हा अशा तऱ्हेचे ते, आणि खरोखरच त्यांची अवस्था झाली अशी की त्यातून मग आता हे वाचवायचं, फिरवायचं, इकडं द्यायचं तिकडं द्यायचं, हे सगळ्या ह्याच्यात त्यांना बरंच सुबत्ता एवढी घरामध्ये. आता घरात एवढी सुबत्ता आल्यावर नुसता जरा पगार वाढला तर आता काय सांगावं, घरची माणसं खरेदीला गेली तर त्यांचं लगेच बजेट बदलतं. आपल्याला कल्पना असेल की आहे घरात म्हटल्यानंतर मनुष्य सांगतो तो साधारण एक 5-7-10 हजार दरम्यान दाखवा म्हणतो. दाखवताना साडीसुद्धा साधी तो म्हणत नाही 1000-2000 दाखवा, नाही तर ते एरवी म्हणतो 1000चं आमचं बजेट आहे, सरळ मनुष्य सांगतो. पण एकदा एवढं मागावं म्हटल्यानंतर काय एकदम त्याचं सांगताना सगळं, त्यामुळं सगळं राहणीमान बदललं. आणि अक्षरशः आपल्याला सांगायचं म्हणजे 1 वर्षाच्या आत भिकेला लागायची वेळ येते, कारण शेवटी त्याला या सगळ्याचा ताण असं येऊन तो मनुष्य व्यसनामध्ये गेला आणि त्यामध्ये त्याच्या सगळा पुढची वाटचाल अशी वाईट झाली की पैसा वाईट म्हणतात म्हणजे काय त्यावेळेला मला कळलं की त्याला असा तो जे भव आणि भ्रम आणि हे जे सगळे भय आहे जी निर्माण करतो आपल्याकडे, जे घडणार असं वाटतं त्याची भीती वाटते. जे घडलेलं आहे त्याची सुद्धा एक वेळ भीती वाटत नाही. समजा माणसाला लागले तर मलाही लागले त्याची भीती नाही वाटत. आपण काय करतो, उपचार करतो, कारण हे आता आपल्यासमोर सत्य आहे. ते असत्य असतं, ते नक्की होईल का नाही, जे जसं परीक्षेच्या आदल्या दिवशी उद्याचं काय ह्याची भीती असते. त्यामुळे आदल्या दिवशी धक्का खाणारे लोक जास्त, त्या दुसऱ्या दिवशी धक्का करायचे बसत पण नाही, आणि बसलाच तर खाता येतो इतपतच बसतो. त्यातल्या त्यात जर कुठे श्रद्धा वगैरे असेल तर विषयच म्हटला, काही बसणार नाही. तर हे सगळं असं असतं, पण आधीपासून त्याची एक मनामध्ये जे वावरतं, जे भय आहे ते जे घडेल की नाही घडेल असं जे वाटत राहतं त्यासंबंधी सतत माणसाच्या मनात ते कसलेही असतं. सहकारीसुद्धा आपल्याला साथ देईल का नाही, शेजारी बरोबर वागेल का नाही, ऑफिसमधला बरोबर वागेल, किती माणसाला किती प्रकारचे भय आहेत. आणि ह्या सगळ्या भयांचं सगळ्या समुदाय एकत्र केला तर काय होतं, तर सगळ्या मिळून कल्पना तयार आहेत. आपल्या मनामध्ये सतत कल्पना चालू आहेत आणि आपल्याला तसा वेळ आहे असं म्हटलं पाहिजे खरं सांगायचं नाही का. एवढ्या कल्पना करायला वेळ कुठला आला आपल्याला. आता आपल्याला आपण दिवसभर आता नाम दिसत आहोत, आपल्याला कल्पना करायला वेळ नाही. जर वेळच असेल तर नाम घेत कल्पना करतो असेल. कोणाच्या मनात काही कल्पना आली नाही असं मला म्हणायचं नाही, आली असेल, पण नाम घेत घेत कल्पना करतो आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूनं कल्पनांचा नाश करणारा बसलेला आहे आणि एका बाजूनं कल्पना बसलेली आहे. शेवटी काय होईल, अग्नी इकडं नामाचा पेटलेलाच आहे. नामाचा अग्नी शेवटी हे तुम्ही इंधन जे कल्पनांचं घालतायत ते शेवटी जाळणार ठरलेलं आहे. म्हणूनच हे नामदिवस करतात किंवा नाम का घेतात, तर हा अग्नी आहे. त्यामुळं तो शेवटी ते जाळणार. तुम्ही किती होताय ते विचार माणसाच्या मनात, काळज्या, ते उद्या परवा काल सगळं जे काय चालू असतं ते सगळं त्यात घातलं जातं, तसं ते नाम भस्म करून टाकीत असतं. त्यामुळं त्यावेळेला विचार मनात आले वगैरे ना तर काही काळजी करू नये, एवढ्यासाठीच. हे भावाचा प्रकारच आहे, भ्रमाचाही प्रकारच आहे. माणसाच्या बाबतीत सुद्धा भ्रमाच्या बाबतीत नेहमी असं होतं की माणसाला ते जे मगाशी म्हटलं तसं थोडी चौकशी केली असतं तर बरं झालं असतं, थोडा विचार केला असतं तर बरं झालं असतं. बाकीच्यांच्या मनात येतंच, घरातले सासू सासरे इतर कोण माणसं असेल त्यांच्या मनात येतंच, पण त्याच्यासुद्धा स्वतःच्या मनात येतं की थोडा विचार, त्याच्याच काय तिच्यासुद्धा मनात येतं थोडा आपण विचार केला असता तर बरं झालं असतं, अजून काय महिन्याभरात बिघडलं असतं का असं वाटतं. हे सगळं अशा तऱ्हेचं, कारण त्याच्यातलं नक्की भ्रमाचं बरं तेच असं होतं, हे आज असं वाटतं, पण नंतर जेवणं झाली, सगळं झालं, झोप मस्त. माणसाला काय तसं वाटत नाही, त्याचं पोटबीट ठीक असलं, सगळं व्यवस्थित जेवायला खायला मिळालेलं असलं, घरातलं व्यवस्थित चालू असलं, पगार वेळेला होत असला, सगळ्या गरजा भागत असल्या, तिचं वाटतं की काय आपल्या आयुष्यात ह्याच्यापेक्षा आणखीन असायचं, बस आपण केलं ते बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे म्हणतो, एकदा 4 वर्षापूर्वी बरोबर नाही म्हणतो, आज बरोबर आहे म्हणतो, उद्या बरोबर आहे म्हणेल का नाही सांगता येत नाही. मग ह्याला भ्रम म्हणायचं नाही तर काय म्हणायचं नाही सांगा. ह्या असा भ्रमाचा सगळा वावर सगळीकडे आहे. तेव्हा हे जे आहे हे भ्रम आहे. नंतर याच्यात बरं आपण करावं म्हणलं तर धड काही करता येत असंही नाही. अहो घरात आपल्याला एखादा निर्णय घ्यायची मुश्किल आहे. जे घेतात काही लोक
नंतर काय होतं त्यांना ते पण माहिती आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली जरी घरात असली आणि जर ती आपण सांगितली अशी 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 करूया, तरीसुद्धा मनात एक हे असतं, यांचं असलं ठीक तर ठीक, आपण नाही का म्हणत सूत तर. दोन पाहुणे घरातले समजा माहेरचे बोलवायचे असले, जेवायला बोलावले, आज सगळं असं असं करायचं ठरवलं, अमकाय तमकाय तमकाय, हो तू कर, काय हरकत नाही माझी. ते त्यावेळेला तिकडे टी व्ही बघताना जर म्हणाले असले आणि त्यांच्या लक्षात नसलं आणि जर 11 वाजता निघून गेले मित्राकडे कुठेतरी आणि ती माणसं येऊन बसली आपण बोलावलं म्हणून, हा माणूस घरात नाही, आता काय सांगायचं. काहीही कशाची ह्याची खात्री नाही. तर ह्याच्यातलं आपण नक्की काय करते आहोत, आपण करायचं ठरवलं आहे खरं, पण नक्की करते पण तरी नक्की काय आहे आपल्याकडे, तर हे अमुक एक करीन आणि ते अमुक एका पद्धतीनं होईल अशी कुठली खात्री नाही. अमुक एक करायला जाईन इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याचं काय होईल याची खात्री वाटत नाही. आणि या अर्थाने एका दृष्टीनं मनुष्य प्रपंच करतो खरा. अगदी बोहल्यावर उभा असलेला मनुष्य जरी घेतलात ना, तरी क्षणभर कुठेतरी त्याचं मनात काहीतरी चालू असतं की, अर्थात त्यावेळेला म्हणूनच ते मोठ्या मोठ्याने बँड वाजवतात. ते लग्नाचे बँड म्हणजे आपल्या परमार्थातला वैखरी जेव पैसा द्यायचा. काय सांग, वैखरी जबात विचार दूर होतात का नाही, ते आपण चांगल्या कामासाठी करतो. वैखरी जबात तिथं मोठमोठ्याने बँड होतात, त्याला काही कळत नाही त्या क्षणी. आणि लोक म्हणतात एकदा ह्याला कळत नाही तोपर्यंत एकदा जाऊ दे आम्ही सुटलो, चला जेवायला कधी आहे, कुठं आहे, केव्हा आहे, काय मेनू आहे बघितलेलं बरं. कारण पुढं काय आहे, पुढं आपलं काय समजलं त्यांचं ते निस्तरतील काय नाही. बरं आपल्याकडे आलं तर आपण सांगू शकतो ना की मी गडबडीत आहे, जरा बाहेर जाणार आहे. आपल्या किती मार्ग आहेत आपल्याला, काही एक मार्ग आहे का. आणि प्रापंचिक माणसं आपण आधी त्याच्यात एखादा आनंदभवी तरुण मनुष्य असला तो म्हणेल भाऊ अरे अरे असं झालं का, आता काय करायचं, आता काय करायचं, असं तो करेल तरी त्यानं. पण असं पण आपल्याला काही करायची गरज नाही, कारण आपण अनुभवी माणसं असतो, प्रपंचातली माणसं असतो. अरे मग अशी जरा फोन केला असतं तर बरं झालं असतं, नेमका मी आत्ता बाहेर पडलो आणि आता मोबाईलमुळं माणसाची काही शाश्वती झाली. तो म्हणतो आत्ता बी कराडमध्ये. अरे इथं तर माझ्यासमोर बोलतो माणूस, आत्ता कराडमध्ये म्हणतो. आता काय करणार, आता तो म्हणतोय, तो ऐकतोय, विश्वास काय सगळे भय काय सगळं आहे. काय असतं की प्रपंचाचं सुद्धा करतो मनुष्य आणि करावा पण, करण्याबद्दल काहीच नाही. प्रपंच करण्या काही महाराज म्हणले, प्रपंच ज्या अर्थी मागे लावलेला आहे आपल्या, त्या अर्थी काहीतरी त्याचं स्थान असलंच पाहिजे. त्यामुळे त्याचं स्थान नाही असं त्यांना म्हणायचं नाही. अहो विकारांना स्थान आहे म्हणले महाराज. आता रागवणं हा विकार आहे, ठीक आहे, त्याला स्थान आहे असं महाराज म्हणले, फक्त आपण ते ओळखून वापरायला शिकलं पाहिजे असं म्हणले. हां, त्याच्यापुढं काहीतरी संतांचं सांगणं काहीतरी त्याच्यापुढं असतं. म्हणून तर देव आणि संत हे जाणण्याचे विषय आहेत. संत हा देव जाणण्याचा मार्ग आहे. तर त्यामुळं आपण तर देव जाणण्याच्या मार्गाने जर गेलो तर आपल्याला कळतं. त्यामुळे प्रपंच करायला मनुष्य निघालेला असला तरी त्याच्या मनात एक कुठेतरी भय असतं की हे प्रपंच फसणार तर नाही आपण काही. कारण कसल्या प्रकाराने मनुष्य फसू शकेल हे सांगता येत नाही. काय परिस्थितीत आता कशाला लांब अहो बाकीच जाऊ द्या, दात खरे असतील की नाही कोणाटो, नाक खरं असेल की नाही कोणा, जाऊ द्या, यात मी पडत नाही. अलीकडे फार मोठा विषय झाले त्यामुळे हे सगळं प्रपंचाचं आहे. परिस्थिती अशी आहे म्हणून सांगितलं, असं नोकरी अशी आहे म्हणून सांगितलं, पगार असा आहे म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात आता आपण काय अगदी म्हणजे काही माणसं असतात अगदी पेस्लिप दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. म्हणजे आता अलीकडे हे प्रपंचाच्या भयामुळेच असं झालेलं आहे. तेव्हा आणि दाखवली समजा खरी असेल कशावर काय सांगायचं, ते कॉम्प्युटरवर काही पण करतात. आपल्याकडे एवढा मोठा खटला झाला त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की कोर्टात गेले विषय, त्यांनी SMS पुरावे दिले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे आहे, हे प्रिंटआउट आहे, अमकाय तमकाय, असं असं केलं होतं, तसं केलं होतं. त्यावेळेला हे सॉफ्टवेअरमधल्या इंजिनियरना विचारलं की हे असं आहे, पुरावा म्हणून मान्य करावं, कारण याला तुम्ही सर्टिफाय करू शकता का, नाही म्हणले. आपल्याला घटना माहिती असेल ही कोर्ट केसही की ते म्हणले हा पुरावा म्हणून आम्ही मान्य करू शकत नाही. का तर म्हणले अहो इथून निघाला आहे, इथे रेकॉर्ड आहे, इथे पोचला आहे रेकॉर्ड आहे, काय आहे ते रेकॉर्ड आहे, मग ह्याच्यात तुम्ही पुरावा का मानत नाही. तर म्हणले SMS मॅनिप्युलेट होऊ शकतो, म्हणजे बदलला जाऊ शकतो, त्यातला शब्द बदलला जाऊ शकतो. आणि असं होऊ शकतं म्हणजे कोर्टाने विचारलं होतं की हे जर होऊ शकत असेल तर आम्हाला सिद्ध करून दाखवा. कारण कोर्टाचं शेवटी सिद्ध करणं पुरावा वगैरे हे त्यांचं काम आहे, ते करतात, त्यांचं ते काम करावं, तर त्यांना पगार मिळतो, ते करावं त्यांनी, बरोबर आहे. तर ते त्यांनी केलं आणि त्यामुळं त्यांनी इंजिनियरनं बनवून त्यांनी खरोखर सॉफ्टवेअर इंजिनियरनी इकडून एक SMS सोडला, मध्ये त्याचं मशीन ठेवलं होतं, त्याच्यावर त्यांनी
त्याची बदलला मजकूर आणि मेसेज पास करून दाखवला. ही घडलेली घटना. आणि त्यावेळेला त्यांनी विश्वास ठेवला की हे आम्ही पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही, सांगून टाकलं कोर्टाने की आमच्यासमोर आता हे प्रत्यक्षित करून दाखवलेले आहे, त्यामुळे हे बरोबर. आता मला सांगा, प्रपंच म्हणजे कुठला एसएमएस म्हणजे काय, कोणा ठोक आपल्या वाटेला आलेले. दोघांच्याही दृष्टीनं म्हणा की याही बाजून म्हणा त्याही बाजून म्हणा, काय वाटेला आली कोणा ठोक, म्हणजे ह्याच्यातलं नक्की काय आपल्याला. प्रपंचाचं सुद्धा माणसाच्या मनामध्ये एक भय वावरत असतं. प्रपंचामध्ये काय होईल, काहीही होईल, भांडण होईल, मतभेद होईल, निघून जाईल मनुष्य, कुठे बाहेर गेला तो काय कळणार नाही, काही होईल, उपाशी राहील, जेवील, काय करेल, त्याची नातेवाईक घेऊन उभे राहतील दारात, ते कर्ज मागतील, ते पैसे बुडवलेले असतील, काय असेल काहीही सांगता येत नाही माणसाचं. अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रपंच करावा बरोबर आहे, पण त्याचं जे एक भय आहे सूक्ष्म, हे सगळं भय कसं घालावं, हा भ्रम कसा घालावा, किंवा हे आता ह्या सतत घटनांच्यामध्ये जे आपण अडकलेले आहोत त्यातून बाहेर पडल्याशिवाय माणसाला ह्याच्यात सुखाची गोष्ट नाही, हे नक्की. जोपर्यंत नदीत पडलेला आहे, जोपर्यंत समुद्रात पडलेला आहे, तोपर्यंत गटांगळ्या खात राहावं लागणारच आहे. तुम्ही जरी किती स्थिर राहायचा प्रयत्न केला, ओढीत बसलेला मनुष्यसुद्धा ओढी खालीवर होत असते. मनुष्य जर त्याच्यात पडलेला आहे तो खालीवर होत राहणारच सतत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे. काय आईवडिलांच्याकडून होईल, स्वतःकडून होईल, मुलाबाळांकडून होईल, नातेवाईकडून होईल, लोकांकडून होईल, कसंही केलं तरी हे सतत खालीवर ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि आता त्याच्यात ते आहे, हे बरोबर आहे. जे समुद्र आहे आपण म्हणतो एका बाजूने माणसं बीचवर जातात, हो की नाही, स्वतःचे पैसे खर्च करून. त्याचे बीच जागच्या जागी असतो, त्याचे काही खर्च नसतो त्याला, पण आपल्याला जायला यायला खर्च पडतो. तो करून माणसं तिथे जातात आणि म्हणतात काय आहे निसर्ग सौंदर्य वगैरे वगैरे काय असेल ते. तर ते जे काय असतं ती माणसं बघायला बीचवर जातात. मग तिथे त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य आहे किंवा अमुक एक आहे, काय समुद्र आहे. विनोबा एकदा नाही का म्हणले की समुद्राचं सौंदर्य आहे, तो विशाल आहे, तो हे आहे, अमका आहे, तमका आहे, सगळं खरं आहे, पण मग ते कोणाला, काठावर बसलेल्याला, जो समुद्रात गटांगळा राहतो आहे त्याला तो असं म्हणेल का किती छान आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अमका आहे, तोंडात पाणी ते निसर्ग कुठला, काय सौंदर्य कुठलं, काय कुठलं असं सांगा. प्रपंचात साधारण माणसाची अवस्था अशा पद्धतीची चालू असते. आता कधी कधी काही दिवस शांततेत जातात, एखाद्याला बरं नसतं, त्यामुळे काही वेळा बरं नसतं, माणसं गावाला जातात, त्यांचंच एकमेकांच्यात काहीतरी होतं, त्यांना आणि दुसरे काहीतरी व्याप लागलेले असतात. मग अशा वेळेला घरात शांतता असते, पण ती काही गृहीत धरायची असते का, मग ते कारण त्याला माहीत असतं की ह्याच्या मागचे बाहेरचे व्याप घेतले की आपल्या मागा लागणार आहे, हे आपल्याला माहीतच असते. तर तशा तऱ्हेचं एक प्रकारचं सूक्ष्म भय माणसाच्या ठिकाणी वावरतं. या भयातून मुक्त कसं व्हावं, या भ्रमातून मुक्त कसं व्हावं, हे ज्या सतत घटना आपल्याला असं वाटतं की अमुक एक घडलं ना, आता बघायला नको, नोकरी लागली ना, आता बघायला नको, आता काय बघायला नको, आता उद्या सकाळी आहोत जेवायला खायला मिळत नाही, डबा घेऊन पळत मनुष्य 7 वाजता, हो की नाही. मग त्यावेळेला कळतं की हे जे नोकरीला लागलो ते इतके दिवस केव्हा लागेल, लागली म्हणजे एकदा विषय मिटला नाही, विषय सुरू झाला. कारण की विषय जर मिटच असते प्रपंचात, आतापर्यंत आपण किती विषय मिटून टाकले तेव्हा, तर प्रत्येक विषयात मिटवण्यामागे विषय सुरू झालेला आहे, एवढं लक्षात येईल आपल्याला. तिथं गेलो की तिथले विषय सुरू झाले. आता तिथे विषय सुरू समजा काय चुकलं मागलं म्हणजे आलं आपल्यावर परत, कारण आपण आता येऊन आहे असं जबड्यात आपण उडी घेतलेली आहे एकदा. समजा मिटला म्हणजे संपलं. आता जोपर्यंत उघडा ठेवला तोपर्यंत ठीक आहे, आपल्याला नोकरीत नाही का वाटत किंवा एकदम सुखरूप बाहेर पडलो म्हणजे बरं होईल. शेवटी ज्यांची म्हणजे जसं चालताना होतं ना की अगदी आता समजा एक काय 50 मैलाचे प्रवास आहे, आपण आता गोंधळला जातो तेव्हा माहितीच, गोंधळला जायचं तर शेवटी काय 67 किलोमीटर, 60 किलोमीटर जाईपर्यंत ताड माणूस आहे, अगदी काय त्याला हे होते. 62, 63 झालं म्हणजे ते आता केव्हा येते असं ते शेवटी असं वाटतं की आता केव्हा एकदा, म्हणजे जर इथेच जर कळस दिसलं तर फार बरं होईल. महाराजांनी काहीतरी चमत्कार करावा. आता वास्तविक जो 62-65 किलोमीटर चाला, शेवटचे 2 किलोमीटर त्याला काय अवघड काय, 65 म्हटल्यानंतर आता काय 65 नंतर 2 राहिले फक्त, तो असा ताडकन गेला पाहिजे. त्यावेळेस ताडकन वगैरे जात नाही, त्यावेळेस पाय ओढत त्याला माहिती आहे की किती आता दमलेला आहे. तशी प्रपंचात म्हणायचं या अवस्थे खरं सांगायचं तर गेल्यावर आनंद आहे वगैरे सगळं आहे, त्याच्यासाठी चाललो आहे, सगळं खरं आहे. पण ही जी वाट आहे ही प्रपंचाची वाट अशीच आहे की माणसाला सतत त्याला अस्वस्थ ठेवते. आणि हे जसं नोकरीचं सांगितलं तसं शिरताना वाटतं की जबड्यात गेलो, तिथे जबड्यात गेलो आहे, हे जबड्यात गेल्यावर लक्षात येतं त्याला काय करणार. आता बाहेर पडतं सुखरूप पडलं पाहिजे एवढं खरं. आता तो मिठाईच्या आत बाहेर पडलं म्हणजे झालं.
म्हणजे आजच्या साध्या भाषेमध्ये कंपनी बुडायच्या आत आपलं काय असेल ते पेमेंट घेऊन बाहेर पडलं म्हणाला. साध्या भाषेत म्हणायचं आहे आपल्याला. जबडा म्हणजे काय आणखी वेगळे काही समजायचं नाही. तीच कंपनी ज्या कंपनीच्यासाठी आपण मिळावे म्हणून धडपड केली, ती जी काय आहे ती एकदा स्थिर आहे, अजूनही सगळं देत आहेत, इन्स्टॉलमेंट वगैरे देत नाहीत, तोपर्यंत लमसम देत आहेत, तोपर्यंत आपण त्यातून बाहेर पडावं, बस आहे त्याच्यावर समाधानी राहावं असं आत गेल्यावर वाटायला लागतं. जोपर्यंत प्रवेश करीत नाही तोपर्यंत. प्रवेश करतो आहे त्याच्या आधी मात्र अगदी केव्हा प्रवेश करेन, रात्रंदिवस माणसाचं भान, आणि मग नंतर असं वाटतं एकदा सुखरूप केव्हा बाहेर. आणि ती त्यातल्या त्यात विशेषतः आहे असं निम्म्याच्या पुढे गेलं म्हणजे जास्तच वाटायला लागतं. कारण आता जबडा किती वेळा उघडा राहतो आपल्याला काय माहिती. आहे तोपर्यंत ठीक आहे, नसलं की मग आहे, मग काय ते पुढे वाढून ठेवलेलं आहे. मग त्याच्यासाठी असं वाटतं की म्हणजे सारखं ते माणसाच्या मागं अशा तऱ्हेचं प्रपंचाच्या कुठल्याही प्रकारात, ते नोकरी असो प्रपंच असो, सगळा तडीला जाईपर्यंत प्रपंचाचं सुद्धा भय वाटत राहतं माणसं. आपल्याला आधी जावं लागलं तरी अवघड आहे, हे कोण सांभाळेल कोणा ठोकी, धड सांभाळतात की नाही कोणा ठोक. कारण मुलांना आता शिक्षण देतो आपण, तर शिक्षणामध्ये तो हुशार आहे, मग त्याला ह्याला घातला, म्हणजे इंग्लिश मिडियमपासून सुरुवात होते, इंग्लिश मिडियम घातला, मग त्याच्या पुढं मग ते गेलं, मग CET, मग त्याला पैसे, मग त्याला हे, मग त्याला ॲपिडेट आमकं तमकं सगळं करून त्याला एकदा त्याला IITला जाऊ, पोहेला मिळाली, ह्याला मिळाली, त्याला मिळाली, खरगपूरला गेला, आमकं झालं तमकं झालं, सगळं झालं. शेड्यूल म्हणतो बाबा आता तिकडं संधी चांगली आहे, जा बाबा आता. कारण त्यावेळेला असं वाटतं माझा मुलगा परदेशात. पूर्वी फारच वाटायचं, आता एवढंसं काय वाटत नाही. आता माणसं अशी इथं पलीकडे चौकात जाऊन येतात तशी परदेशात जाऊन येतात, त्यामुळे सोडून द्या. पण तरीसुद्धा शेवटी मूळ अडचणी आहेतच, इतकं जाणं येणं सोपं नाही आहे. तर त्यामुळे तो गेला, तिकडे गेला, मग त्याला असं मिळालं, अशी संधी मिळाली, हे झालं तेव्हा झालं, तिकडे सगळं अगदी असं वाटतं की बस तो तिथं आहे आणि असा हवेत असल्यासारखं. आपल्याला इथं उगाचच वाटतं, तो हवेत न गेलेला, पण आपल्याला उगाचच हवेत असल्यासारखं वाटतं. आणि नंतर मग तिथून फक्त तो पहिल्यांदा गेल्याबरोबर अगदी आई तुझी आठवण येते, बाबा तुमची आठवण, तिथलं मला वातावरणसारखं आठवतं, मला इंडियातली खूप आठवण येते वगैरे ते सगळं चालतं. सगळं मग हे चालतं तोपर्यंत पहिल्यांदा ठीक असतं. मग ते त्याला भारतातली आठवण येते, ती झाडंबिडं आठवतात, हे आठवतात, माणसं किती अशी होती तशी होती, किती एकमेकांना प्रेमानं बोलायची वगैरे सगळं आठवतं. आता होतं काय की तिथे माणूस भेटत नाही, कोण कोणाला विचारित नाही, दारं बंद असतात, सगळी शांतता असते, कुठे काय कोणाच्या चौकशीत नसतं. चौकशी केली तर तिथे एकदम म्हणजे माणसं दचकल्यासारखी होतात. आपल्याकडे जाता येतं सुद्धा काय म्हणताय कसं काय हे करायची सवय असते, मग सगळ्याची आठवण तिथे येते. हे सगळे फोन पहिल्यांदा येतात. नंतर असं वाटतं की हे जीवन बरोबर चाललेलं आहे, कसले चिखल घाण सगळे, काय रस्ते, काय आपल्याकडे काय परिस्थिती आहे, ती सगळं हळूहळू आहे. इथे 1 वर्षभर आहे, 2 वर्ष अजून मिळत आहेत का, अजून 2 वर्ष मिळत आहेत का, आणि त्यातल्या त्या डॉलर आणि आपला रुपया ह्याची तर काय मजाच चालू आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. त्यामुळे तिकडे एवढी चंगळ होती, एवढी मजा होती की, आणि इकडच्यानं पैसे येतात तोपर्यंत बरं वाटतं. मग त्याला नंतर मग तिथे काही एक्सपेन्सेस उद्भवतात वगैरे, इन्व्हेस्टमेंट्स होतात वगैरे, असं काय काय होतं. मग सगळं झाल्यानंतर इकडे याचा ओघ हळूहळू मग कमी व्हायला लागतो. मग त्यावेळेला मग इकडचे विमान खाली उतरायला लागतं हळूहळू, म्हणजे उतरत होतं काय करणार. आणि मग आता गेला आहे तिकडे खरं, पण असं सुरू होतं. मग नाही तो असेल तिथं, अलीकडे आला नाही, पूर्वी रोज फोन यायचा नाही, असं मग एकमेकांच्यात मग सुरू होतं. आता आईवडील दुसरं काय करणार आहे, फोन आला नाही एवढंच होणार. मग आपण लावूया का, बरं आपल्याला लावणं किती महाग आहे आपल्याला माहीत असतं, त्यामुळे शक्यतो 2 दिवसातनं लावूया, 3 दिवसात. मग असं करूया, आता तर उशीरच झाला असेल, तिथली वेळ आपली वेळ काय जमत नाही, आपण असं करूया उद्या लावूया. कारण शेवटी पैसे आपले जाणार आपल्यालाच माहीत असतं. बरं इतकं करून काय तो बोलला ठीक, असला ठीक तर ठीक, नाहीतर म्हणला नाही मी आत्ता गडबडीत आहे, संपला, पैसे आपले गेले फुकट, आणि तो तिथं मिळवून बसणार आहे. तर त्यामुळे आपण काही न केलेल्यावर तो खुशाली करेल असं वाटतं. आणि नंतर 2 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेली की तो सांगतो आता तुम्ही माझी नाहीतरी काळजी करत असाल तर तुमच्या कानावर घालतो, इथं माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्यात आणखीन व्यवस्थित चालेल असं सुद्धा मला आता वाटायला लागलेलं आहे. म्हणजे कळलंच आपल्याला काय ते. तेव्हा आता काय पुढं करणार, आता बाबा आम्ही तिकडे येऊन जाऊ का, तू इकडे येतोस का, आम्ही नकोच यायला, काय असेल ते ठरवायचं. मग त्याच्यानंतर आता हळूहळू नागरिकत्वाकडे आता काय प्रयत्न करायचे, मग ते त्यांनी घेतले की झालं आपल्या दृष्टीने. आता तोपर्यंत आपले हातपाय थकतात, बाहेर पडता येत नाही. बाहेर पडलं तर माणसं विचारतात काय मुलगा भेटला, काय अलीकडे काय फोन आला का, ते नेमकं तेच विचारतात आणि ठरलेलं आहे. बरं उत्साहाने म्हणा हो त्याचं एकदम सगळं सुंदर चाललं आहे, तर तितका उत्साहाने म्हणण्यासारखा सुद्धा उत्साह येत नाही अंगात त्यावेळेला.
मी त्यांनी जरी आपल्याला चहा पाजला तरीसुद्धा आपल्याला असं वाटत नाही की उत्साहान सांगावं तर छान चाललं आहे म्हणून. पण आपल्याला माहिती आहे कसलं चाललं आहे, आम्हाला तर कोण हाक मारायला माणूस नाही अशी परिस्थिती आहे. घरामध्ये कोण आजारी पडलं तर हाक मारायची, मुलाला हाक मारा, कोणाला हाक मारा म्हणून. पण तो तिकडे आहे, त्याला हाक मारायची म्हणजे सुद्धा पैसे पडतात, त्याला यायचं म्हणजे त्याला लाखो रुपये खर्च होतो आहे. हे सगळं आपल्याला दिसते. आता म्हणावं का, आणि त्यातून तो मध्ये मध्ये म्हणतो तुम्ही खुशाली कळवा काय असेल ती, म्हणजे ते आपल्याचवर परत असते. मग त्यात हे सगळं झालं की नंतर म्हणजे प्रपंचात आपण इतकी आता हे केलं, हे बरोबर केलं आपण का चूक केलं का, त्याला इथे ठेवला असतं तर बरं झालं असतं. त्यावेळेला आपण जे सगळं आपली पुंजी काय होतं ती पण घाल हे घाल ते घाल करून त्याला तिकडे पाठवून दिले. आणि आता तो इकडं बघत पण नाही आहे, त्याचं काय करायचं. माणसाला किती प्रकारचं प्रपंचामध्ये भय असतं आणि किती प्रकारची त्याला अनिश्चितता जाणवत असते याची आपल्याला कल्पना आहे. तरीसुद्धा सारखी इकडे तिकडे बघितलं की त्याची कल्पना येईल की हे खरं आहे. पुन्हा बाकी सगळ्या बाजूने म्हणजे एक अमुक असं नाही तर सगळ्या गोष्टींचं आपल्याला सांगत नाही. पण आता मग आपल्याला या अर्थाने त्याचा भाग्योदय झाला का नाही मला माहीत नाही, कारण जो कोणी गेलेला आहे त्याचा जो काही चालू आहे त्याला तो भाग्योदय समजतच असे कदाचित. पण नंतर मग एकदम मार्केट बूम ते सगळं झालं म्हणजे आता परत येता येते का नाही सुखरूप असे वाटायला लागलं की त्याला कळतं काय उदय झाला ते. म्हणजे आपलंच तसं होतं अशातला भाग नाही. जो म्हणून प्रपंचात वावरतो आहे, ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीत वावरतो आहे त्या ठिकाणी, कारण तो प्रपंचातच आहे, त्यामुळे प्रपंचाचं एक भय असतं म्हणावं. आता या भयातून या भ्रमातून या सगळ्या भाव म्हणजे घटना, अमुक एक घटना घडली. आपण आता मगाशी उदाहरण घेतलं तसं बाबा आता त्याचं एवढं उच्च शिक्षण झालं, त्याच्या अतिउच्च शिक्षण वगैरे आता निघालेलं आहे, त्यामुळे अतिउच्चसुद्धा निघालेलं आहे. तर ते सगळं झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आता एवढं सगळं झालं म्हणजे आपण सुटलो म्हणजे सुटायलाच होतं खरं म्हणजे, कारण ते निघूनच जातात. तर त्या अर्थाने सुटत नाही आपण ज्या वेळेला तो बरोबर होता त्यावेळेला अरे जरा जाता जाता एवढी भाजी घेऊन ये, आता जाता जाता एवढा माझा निरोप सांग, एवढं हे कर, अमक्याला भेटून ये, हा आजारी आहे त्याच्याकडे जाऊन ये, मला काय जाणं शक्य नाही, हे सगळं करता येत होतं. ते आता नाही करता येत. आता स्वतःला उठून जायचं तर जायचं, नाही तर गप्प बसायचं घरी. आणि ते लोक पुन्हा नाव ठेवतात ते वेगळंच, ते ऐकून घ्यायचं परत. मग हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला कल्पना येते की आपण ज्याला आपण म्हटलं की ते होणार त्यालाच भाऊ म्हणायचं, की हे बिईंग आणि बिकमिंग मधलं जे आहे ना तो फरक आहे. तर त्या अर्थाने हे बिकमिंग हे सारखं घडत राहण्याचे ज्या चालू आहे कार्यक्रम तो चालूच राहणार आहे, त्यात काही आपल्याला बदल करायचा नाही. पण ते घडल्यामुळं मला समाधान किंवा शांती मिळणार ही जी माझी कल्पना आहे ती कल्पना चुकीची आहे एवढं नक्की. या भावातून आपल्याला कोण बाहेर काढेल, कोणत्या कल्पने कोणत्या विचाराने काय करून आपण यातून बाहेर येऊ, याचं जे उत्तर आहे ते देव हे आहे. ह्या सगळ्याचं उत्तर एकच की भ्रमापासून जर बाजूला जायचं असेल, ह्या सगळ्या घडणाऱ्या घटनातून ती घडल्यावर मी सुखी होईन या कल्पनेपासून दूर व्हायचं असेल, घडेल तर घडेलच. आता हे सगळं सांगितलं हे सगळ्या प्रपंचामध्ये घडू शकतं, पण घडू शकलं तरीसुद्धा त्याचं जे भय, त्याचा जो त्रास, त्याच्यामुळे जे आपल्याला भ्रम, हे काही होणार नाही. ते केव्हा होणार नाही, ज्यावेळेला मी देव यासारखा काठावर असेल. देव जसा सूर्य आहे अखंड, तो उगवलेला आहे, पाखरं उड्या मारतात आपण बघतो. सकाळी सूर्याची नुसती चाहूल लागली तरी इकडे किलबिलाट सुरू होतो, ती उडायला लागतात, त्यांचे दाणे शोधतात, त्यांची भुका लागतात, ती झाडांचे पानं डोलतात, वारा सुटतो, सगळी कामं चालू, लोकांची आपापली कामं सुरू होतात, किती सबंध जग चालू असतं. पण हे सूर्य उगवल्यावर चालू होतं, सूर्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. तो त्या जागी असतो, त्याच्या मार्गाने जातो, त्याच्या मार्गाने मावळतो. तेव्हा हे जसं सूर्याचं काम चालू आहे तसं आपल्यामध्ये पण सूर्य आहे, त्यालाच देव म्हणायचा. आपल्यामध्ये जो सूर्य आहे तो आपला देव. तिथे मला जाता येईल का? आता माझ्यामध्ये जर तो आहे तो उगाच दाखवा म्हणण्यात काय अर्थ आहे? लोकांचं हे फार असतं की देव आधी कशावरून, इथपासून सुरुवात. आता कशावरूनला काय उत्तर देणार? कशावरून ह्याचं काही उत्तरच असू शकत नाही खरं सांगायचं तर. कारण तोच असा आहे की या जगामध्ये तो कशावरून, तुमच्या म्हणण्यावरून, कोर्टात जाऊन ह्यांचा पुरावा जास्त आहे म्हणून असलं सिद्ध होणारी वस्तू नाही. या सगळ्याच्या पलीकडे असलेली वस्तू आहे ती, किनाऱ्यावर बाहेर सूर्यासारखी असलेली वस्तू आहे, हात लावणंसुद्धा शक्य नाही अशी वस्तू आहे. तिथून तो दिसतो, तो आहे. पण सूर्य ज्या अर्थाने आपल्याला निदान उन्हाच्या रूपाने जाणवतो तसा निदान आपल्यामध्ये आपल्याला श्वासाच्या रूपाने तो जिवंत आहे एवढं कळतं. तो ज्या वेळेला कळत नाहीसं होतं त्यावेळेला आपल्याला कळत नाहीसं होत नाही, इतरांना कळत नाहीसं होतं. ते आपल्याला कळत नाही आहे, हे इतरांना कळत नाही, हे त्यांना कळतं बरोबर, त्यांनाच आपल्याला नाही कळत. ते इतरांना कळतं की अरे ह्याला काही कळत नाहीसं झालेलं आहे. आता आपल्याला पुढचे बघायला पाहिजे, जरा कोणाला तरी बोलायला पाहिजे, काय म्हणतात ते कन्फर्म करायला पाहिजे आता. तर ते जे आहे ना ते कोणाला तरी दुसऱ्यालाच कळतं, ते आपल्याला पण नाही कळत. मग इतपत त्याचा
जसा सूर्याच्या उन्हाचा जसा आपल्याला इतपत अनुभव शक्य आहे की उगवलेला आहे, तसं आपल्यामध्ये ही चालू आहे यंत्र. याचा अर्थ आत तो विद्यमान आहे. आता तो बाहेरचा सूर्य नाही, आतला आहे. त्यामुळे उगाच मला दाखवा मला दाखवा लहान मुलासारखं म्हणण्यात काय अर्थ. लहान मुलं म्हणतात मला झाडं दाखव, मला चिमणी दाखव, मला अमुक दाखव. हे बरोबर आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. पण हे सगळं दृश्य आहे तोपर्यंत दाखवणं शक्य आहे. जे अंतर्यामी आहे ते कसं दाखवावं, सिद्ध करा. आणि सिद्ध काय करा, नाही तर भाकड कथा म्हणणार आम्ही त्याला हे म्हणणार, हे तुमच्या काहीतरी कल्पना आहेत वगैरे म्हणणार. तर ह्या सगळ्याच्या जे पलीकडे आहे ते कसं सिद्ध करणार. आपल्याला कल्पना असेल, महाराजांचे एक शिष्य, जुन्या शिष्यवर्गातले जे लकुंडे महाराज होते, त्यांनी अशी काही आर्ग्युमेंट दिली. मला काय सगळी सांगायला वेळ नाही, आपल्याला काय गरजही नाही त्याची, पण आपल्याला ती माहिती असतील. ते म्हणाले पृथ्वीला मध्य आहे, मला सिद्ध करून दाखवा. आता काय ह्याला काय पृथ्वीच्या पोटात घालून मध्यापर्यंत नेऊन काय सिद्ध करून दाखवायचं आहे का. पृथ्वीला मध्य आहे, मला सिद्ध करून दाखवा तर मी मानेन, नाही तर मी पृथ्वीला मध्य नाही असं मी म्हणेन. असं म्हणता का म्हणले कधी. पृथ्वीचं मध्य आहे, आता असणारच आहे एवढंच त्याचं उत्तर आहे की तो आहे. हा जाणण्याचा विषय आहे, कारण एक गोल वस्तू आहे तर तिला मध्य काहीतरी असेलच. ह्याच्यापेक्षा आणखीन काय करायचं आहे. तर मध्य ही जाणून घ्यायची वस्तू आहे. तेव्हा पृथ्वीच्या बाबतीत मध्य ही जाणून घ्यायची वस्तू आहे. तुम्हाला औषध दिलं, आजार आहे, औषध समोर ठेवलं आहे, हे घेतल्यानंतर मी बरा होईन हे जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं तरच मी हे औषध घेईन, नाही तर घेणार नाही असं म्हणता का. असं कोणी म्हणलं तू कोणी ऐकून घेईल का. डॉक्टर म्हणतील हे बहुतेक आपला पेशंट नाही आहे. काय सांगत अगदी सर्दीवरचं जरी असलं, समजा खोकला जरी असला तरी ते डॉक्टर म्हणतील हा आपला पेशंट नाही. चिठी देऊन काय ठाण्याला कुठे मिरजेला काय आपल्याला माहिती आहे, तर किंवा आता इथे सुद्धा सोय आहे तशी, तर त्यांच्याकडे पाठवलं पाहिजे, म्हणजे ते कुठं पाठवायचं ते ठरवतील. तर असं म्हणतोय हा म्हणजे आता तसं म्हणलं तर त्याचं म्हणणं बरोबर आहे. कशावरून बरं होईल, सिद्ध करून दाखवा. आता कशावरून बरं होणार हे तुम्ही औषध घेतल्याशिवाय कसं सिद्ध करून दाखवता येईल. आता त्यातल्या त्यात एखादा डॉक्टर एवढं आर्ग्युमेंट करू शकतो की बाबा हेच औषध, हाच स्वरूपाचा आजार यांना झाला होता, त्यांना दिलं, त्यांना बरं झालं असेल, पण ते म्हणजे मी नव्हे. हो ते कळतंच आहे, आता दिसतंच म्हणतात. असं म्हटलं तर काय करायचं, असं म्हटलं तर एवढंच म्हणत हात जोडायचे, दुसरं काय करणार आपण तरी. तर ह्याच्यावरनं आपण ओळखा की हा अशा तऱ्हेनं सिद्ध करण्याचा विषय नाही. म्हणून या विषयाला जे आणि अनेक प्रकार. आता मला सांगा, हे सगळं आपल्याला एवढी बुद्धिमत्ता चालते, डोकं चालतं की देव सिद्ध करू नका, नाही तर आम्ही बाकडकथा समजतो, नाही तर आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. अरे तुमचा विश्वास नाही मग कशाला अल्जेब्राची एवढा ब्रँच काढली, तुम्ही बीजगणिताची ब्रँच काढली, कशाला काढली. सुरुवात करता क्ष म्हणून, आपण उत्तर क्ष समजू, मग सुरू पडेल काय असेल ते. क्ष कसं समजता तुम्ही, तुम्हाला जर उत्तर माहीत नाही किंवा ते वस्तूची किंमत माहीत नाही तर तुम्ही क्ष कशी समजता. क्ष समजलेली चालते आणि त्याचं सवन उदाहरण सोडवल्यानंतर क्षची किंमत पण कळते. क्षची किंमत काय हे सगळं उदाहरण सोडवल्यावर कळते, पण सुरुवात क्षणीच होते ना. मग ती सुरुवात क्षणी झालेली, आपण एवढे वैज्ञानिक असून एवढे गणिती असून आपल्याला चालते, मग आपण असं समजतो की देव आहे असं म्हणून आम्ही सुरुवात करतो कामाला. आणि मग प्रत्यक्ष काम होताना कळतं की देव आहेच. मग आमचं काय चूक आहे. तुमचं जर गणित चालू शकतं तर हे गणितच आहे, फक्त तुम्ही असं म्हणता की ते क्ष मानून सुटेल आणि आम्ही असं म्हणतो की देव मानून सुटेल. तर महाराज असं म्हणायचे की सगळे उपचार थकले, आता आम्ही काय, आता शेवटी देवाकडे जाणं, दुसरं काय नाही. म्हणले महाराज म्हणले हे जे चाललेलं आहे तेच चाललेलं आहे, आमचं काही फरक नाही चाललेला, फक्त एवढंच चाललं आहे, आम्ही देव आहे असं समजून सुरुवात करतो आणि मग उपचारानं. तुम्ही उपचार करता आणि मग सगळं देवाच्या हातात आहे म्हणता. आम्ही असं म्हणतो की आधीच म्हणतो हे देवाच्या हातात आहे, आपण आता उपचार करायला सुरुवात करूया. असं एवढाच फरक आहे म्हणले. आता हा जो फरक आहे तो जसं सूक्ष्म आहे म्हटलं तर आपल्याला कळण्यासारखं आहे. तेव्हा असं म्हटलं तर सिद्ध करून दाखवते, सिद्ध करून दाखवते काय प्रसादली भाजी आहे किंवा आणून दाखवा मला खरोखरच आहे का भाजी. जा तिथे बघा, नसेल तर आपल्याला आणून दाखवतो, असं करण्यासारखं आहे. पण ती साधी वस्तू की जी दृश्य आहे, परसातली भाजी नाही म्हणजे म्हणण्याचं कारण असं, या अखंड ब्रह्मांड चालू आहे ज्याचं आपल्याला अंत लागत नाही म्हणतो आपण, अनंत कोटी वगैरे म्हणतो, ते शब्दशः नाही काय, त्या शब्दाला जो अर्थ असेल तिथपर्यंत खरं आहे. कारण आता कळतंच आहे आपल्याला, खगोलशास्त्र आता थांबलं बस.
हे काय चाललं हे एवढं आपल्याला जेवढं दिसतंय, जेवढं दुर्बिणीत येते तेवढ्यात बाद झालं. हे एका सूर्यगंगेचं उलगडलं तरी खूप झालं, आकाशगंगेचं उलगडलं तरी खूप झालं. आणि त्याच्या पलीकडं काय आहे ते काय कळेनासं झालेलं आहे. कारण जेवढं पलीकडे जातो तेवढं अजून पलीकडे आहे, अजून पलीकडे अजून पलीकडे आहे. हे आकाशाला बोट लावण्यासारखं काम झालेलं आहे. तेव्हा ते काय होत नाही. हे आता सगळ्या जेवढे म्हणून उपलब्ध वस्तू, जेवढे म्हणून शक्य आहे तेवढं सगळं एकत्र करूनसुद्धा हे आता काय होत नाही आहे. सगळ्या जगाचा पैसा घालून झाला त्याच्यात. तेव्हा आता शेवटी ह्याच्या पलीकडे काय आहे आणि ते काय आहे हे कळत नाही. तिथे गेलो की त्याच्या पुढे आहे एवढंच कळतं. तर अशा तऱ्हेचा एक सूर्य झाला, 2 झाले, 3 झाले, आकाशगंगा 1 झाल्या, 2 झाल्या, 5 झाल्या, 7 झाल्या, चाललंच आहे पुढे काम अजून. त्यामुळे हे न संपणारं काम आहे हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे. पण ते आता थांबणार का निदान? मग आपण अनंत म्हटलं तर ते सोपं होतं ना त्याच्यापेक्षा, की ज्याचा अंत लागत नाही. ते अनंत आहे आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे. म्हणजे त्यांना त्यांची काही आता तुमची ती ह्याची काय आपण ते वापरतात दुर्बिणी वगैरे त्याच्यातली दृष्टी असेल, त्याला अंतर्दृष्टी होती. त्यानं जाऊन सांगून सांगितलेलं आहे की ह्याच्या पलीकडे खूप आहे आणि ते आपल्या आटोक्यात येणार नाही. आणि खरं सांगायचं तर त्याची आपल्याला गरज पण नाही. हे देवाचं स्वरूप जे ब्रह्मांड चालवणार आहे त्यानं जे चालवलेलं ब्रह्मांड आहे त्याचं स्वरूप कळत नाही तर तो काय कळणार आहे आम्हाला? इतकं साधी गोष्ट आहे की जे चालवलेलं आहे ते कळत नाही. महाराज अगदी साध्या भाषेत आपल्याला म्हणाले नाहीत का की साधी झोप प्रत्येकाला प्रिय आहे, रोज लागते, रोज अनुभव आहे. 365 दिवस माणसाचा अनुभव असलेला वर्षानुवर्ष 70 वर्ष माणसाला अनुभव आहे. पण झोप लागल्याबरोबर काय जातं आणि झोप जाते त्यावेळेला जाग येते तेव्हा काय येतं एवढं कळतं का म्हणले आपल्याला? म्हणलं तर हा प्रश्न साधा आहे, म्हणलं तर कोड्या टाकणार आहे. ते म्हणले झोप लागल्यावर काय जातं आणि जागा झाल्यावर काय येतं हे आपल्याला कळत नाही, अशी आपली अवस्था आहे. तर ब्रह्मांड जे चालतं त्याचं आपल्याला कळत नाही आहे. तर ही ब्रह्मांड जो चालवतो तो आपल्याला कळेला असे का आपण आर्ग्युमेंट करण्यात अर्थ आहे? तेव्हा परसातली पाहिजे नाही. अखंड ब्रह्मांड चालवणारी जी व्यवस्था आहे, एक सूर्य साक्षी राहतो तो आपल्याला कळतं. त्याचाच आपल्याला हे कळावं. काय होतं कळण्याची आपली जी भाषा आहे ना ही कशी आहे माहिती का, की आता आपली नेहमीच्या भाषेमध्ये भाजी दाखव, ठीक, भाजी आणली परसातली दाखवली, ही भाजी बघ. आता तर भाजी एवढं कळलं, आमच्याकडे भाजी होती बाबा, तर ही भाजी, किंवा मी बाजारात भाजी आणली, ही भाजी, असं दाखवता येतं. तर तसं हे काही दाखवायच्या गोष्टी आहेत, त्या दाखवता येतात, हे बरोबर आहे, त्या पाहायच्या आहेत, ते मान्य आहे. आता जी वस्तू खायची आहे ती खाल्ल्यावरच कळते की ही खायची आहे. तेव्हा ती खायची वस्तू असते, पाहायची वस्तू असते. आता चाखून बघितल्यानंतर काहीची चव कळते ना, त्यावेळेला कळतं आता हे तिखट आहे काय, हे आहे काय आहे ते. आपल्याला साध्या मिरचीतलं कळत नाही. मला काय म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळत असेल, पण मला तर काही कळत नाही एवढं खरं, की बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्या बॅडगीपासून काय किती काय कुठल्या प्रकारची मिरची आपण नक्की आणली. मिरची नेहमीसारखी हिरवी वगैरे सगळं काय बघून आणायचं ते आणलेलं असतं. पण ज्या वेळेला त्या पिठात किंवा कशात तरी त्या आमटीत काय कशात घालतो आणि नंतर ज्या वेळेला ते जाळ होतो त्यावेळेला आपलं प्रमाण बरोबर असतं. पण मिरचीतलं तिखट आपल्याला कळत नाही. ह्याला काय घालायचं एवढं आपल्याला त्या मिरची किती तिखट असेल आणि किती कमी तिखट असेल किंवा जास्त तिखट असेल हे कळत नाही. जी एक साधीशी वस्तू एवढीशी आहे, हा संबंध ब्रह्मांडाच्या मानाने कुठं तुम्हाला कणसुद्धा दिसणार नाही, तर तिच्यातला साधा एक गुण कळत नाही आपल्याला की तिच्यात किती तिखट असेल. आहे माणसं असतील कळणारी, नाही असं मला म्हणायचं नाही, पण स्वयंपाकाचा अनुभवही अनेकांना असेल. निदान स्वयंपाकाचा नसेल तर निदान आता काय सांगावं, त्यात तरी कधीतरी कळलं असेल की हो हाय होते, ह्यात गुळ घाला, ह्यात साखर घाला, काहीतरी घाला. आता संपवायचंच असेल तर संपवणं भागच आहे आपल्याला. आता काही ठिकाणी हे बोलता येत नाही, ते बोलू शकत नाही, त्यांचं मला मान्य आहे. त्याच्या पण कळतं ना माणसाला हे की ही आता चाखल्याशिवाय हे कळणार नाही की ही किती तिखट आहे, त्यात किती तिखट लागते घातल्यानंतर हे कळत नाही. ते हे आपल्याला साधायचं. म्हणजे आपल्याकडे पचाम्यन्नं चतुर्विधम म्हणलेलं आहे जे आहे ना, ते चतुर्विध प्रकार जे केले ते त्या प्रकारानेच ते होऊ शकतात. तर तशा तऱ्हेचं एवढंच आहे, याच्यामधला भेद करायचा आहे शेवटी. तेव्हा हे ज्ञान आहे सगळं भेदाने कळतं आणि ते भेदाने ज्या वेळेला कळतं त्यावेळेला ते मर्यादित असतं, हे लक्षात ठेवा. मिरची म्हणून मर्यादित असते. मिरची म्हणजे जग नव्हे साध्या भाषेत, भाजी म्हणजे जग नव्हे, बरोबर आहे की नाही. एक समजा काय इथं हे झाड आहे, हे झाड म्हणजे जग नव्हे, कसलेही असू दे. एक गुलाब म्हणजे सगळं जग नव्हे. एक फूल घेतलं तर ते फूल म्हणजे काय आपल्याला कसली शेवंती असेल, शेवंती म्हणजे जग नव्हे. हे सगळं मिळून जग होतं असं आपण म्हणतो. आता सगळं मिळून जर जग होत असेल तर जग काही सगळं आपण अजून पाहिलेलं नाही. त्यामुळे कशाचं जग बनलं हे आपल्याला सांगता येत नाही अजून. त्याचं कारणच असं की ते सगळ्यांनी मिळून बनलेलं आहे. ते सगळ्यांनी मिळून जर बनलेलं असेल तर ते आपल्याला कळणार नाही. या अर्थाने आपल्याला काय कळेल तर मिरचीपासून आपल्याला
काय कांदा कळू शकेल, कांद्यापासून काय गाजर कळू शकेल, हे भेदाने कळू शकेल की ह्याला ही मिरची नाही, हे गाजर आहे, एवढं आपल्याला कळेल. तेव्हा भेद कळू शकेल. ते भेदाने कळलेलं ज्ञान मला समजा जर भेदाने कळलं असलं तर गाजरापुरतं कळेल हो, काय मिरचीपुरतं कळेल, काय ते बंगी मिरचीपुरतं कळेल, एवढं कळेल. पण पुढं काय, पुढं बाकी ते आणि शिल्लक राहणारच कायम. त्यामुळे अपूर्णता, भेद, मर्यादितपणा किंवा ह्या त्या विषयापुरतं असं सगळं होत राहतं. आणि जग मात्र ह्याच्या पलीकडे अगदी जरी केलं तर आपल्याला चंद्र आणि मंगळ एवढे भेद ठीक आहेत आणि एक बुध म्हणून भेद ठीक आहे. पण अरे असे भेद किती जगामध्ये असणार आणि सगळं जग मिळून काय तयार होईल याची कल्पना आपल्या बुद्धीमध्ये मावेल का, ह्याची निदान आपली मनाची कल्पना करून बघावी. म्हणजे देव म्हणजे काय त्याचं थोडंसं लक्षात येतं की या सगळ्याच्या पलीकडे जो राहतो, जो हे सगळं निर्माण करतो, जे माझ्या आटोक्यात येत नाही, ते म्हणजे देव. जिथे सर्व भेदांचा म्हटलं तर मेळ आहे, म्हटलं तर निराश आहे. दोन्ही गोष्टी असतात. देवाच्या ठिकाणी सर्व भेदांचा मेळ असतो. म्हणजे एकाच वेळेला देव काळाही आहे, गोराही आहे. आपल्याकडे काळा राम गोळा राम असत नाही, रामच आहे ना. जे सगुणातला म्हटलं तरीसुद्धा तिथे दोन भेद आहेत. ते भेद असले तरीसुद्धा हे आपल्याला पत्ता देण्यापुरते ठीक आहेत. पण प्रत्यक्षात रामात काही भेद आहे का? काळ्या रामाला जाऊन आलो नाही पण गोळ्या रामाला गेलो नाही असं नाही म्हणत आपण. काळ्या रामाला जाऊन आलो म्हणजे रामाला जाऊन आलोच म्हणतो ना. आता एखादा विचारेल बाबा, हा तुम्ही कुठल्या रामाला गेला तर नाही काळ्या रामाला गेलो, ठीक. नाशिकच्या काळ्या रामाला गेलं तर का नाही, पुन्हा फरक भेद आला, तर गावाचा भेद आला, त्या काळ्या गोऱ्याचा भेद आला, आमका आला. पण मूळ राम या वस्तूला भेद नाही. आणि त्यातूनही त्याच्या मागे गेलात तर राम हा ज्या देवाचं प्रतिनिधित्व करतो, जे मूळ, त्या रामात काहीच भेद नाही. आणि तो जर अंतर्यामी असला तर अभेदच आहे पूर्ण. आपण एकच नाही का सगळे या दृष्टीनं. आणि तो जर आणि ती म्हणून जशी पाहायची वस्तू असते, जशी खायची वस्तू असते, जशी चाखून बघण्याची वस्तू असते, तशी देव ही जी वस्तू आहे ती भेदांचा निरास किंवा भेदांचा मेळ हे सगळं करू शकणारी आहे. म्हणून एको नैक सवाक्यम आपण म्हणत नाही का, आता ते करतो. एकही आहे, अनेकही आहे, असं काही आपल्याला शक्य नाही. म्हणून लक्षात ठेवावं की देव हे स्वरूप आहे ते जाणायचा विषय, तो असा पाहायचा विषय नाही. एक गोष्ट पाहता येईल, दुसरी पाहता येईल, तिसरी पाहता येईल, तीन आहेत म्हणून सांगता येईल. पण देव म्हणजे सगळंच आहे. तो सगळं मिळून म्हटलं तरी सगळ्याला मिळून एक देव हे नाव देता येतं. आणि म्हटलं तर त्याचे भाग करून हाही देव आहे, तो राम आहे, हा लक्ष्मण आहे, सीता आहे, अमका आहे, तमका आहे, असंही भेद करता येतो. हा विठ्ठल आहे, हा पांडुरंग आहे, काय जे आपल्याला काय म्हणायचं आहे पुढे ते सगळं, हा कृष्ण आहे, अमका आहे, सगळे देवच. मग हे सगळं म्हटलं तर तो एकाच वेळेला एक आणि अनेक असा कसा असू शकतो? आता देव तुमच्याजवळ आहे, तुम्ही परगावी राहता, मग आता तिथे देव ठेवून आला का बरोबर घेऊन आला? दोन्ही शक्य आहेत. तुम्ही तिथे पण ठेवून आला असला तरी तिथे आहेच. बरं तुम्ही घेऊन आला म्हणून तिथे नाही असं नाही आहे, तो तिथे आहेच. तिथे जो भक्त बसलेला आहे, समजा घरातले आपले कोणीतरी बसलेले आहे, तर घरात आपले देव आहेत, तर तिथे देवात देव आहे की नाही? आहे. आता आपल्याबरोबर आपण आणायचं ठरवलं असला तरी तो येऊ शकतो का नाही? येऊ शकतो. आता महाराज गोंधळ्यात आहेत, समजा अशी साधी कल्पना करू, तो महाराज गोंधळ्यात आहेत ना, ठीक, समाधित्य आहे, मग आता इथे नाही आहेत का? आहेत. तो तिथेही असू शकतात, दूरस्थांच्या अंतिके याच्यात कुठेही तुम्ही कसंही कुठूनही मेळ घालायला जावा, त्याच्या ठिकाणी आपली बुद्धी असा विचार करू शकत नाही, हे लक्षात येणं एवढाच तो विषय. त्यामुळं हा विषय फक्त जाणून घेण्याचा आहे. देव हा विषय सिद्ध करण्याचा नव्हे, देव हा अशा पद्धतीनं भेदानी समजण्यासारखा नाही. तर हे जे सगळं आहे यद्दूरे तदु अंतिके. अरे असं कसं होईल? मी एकाच वेळेला जवळ बसलो आहे म्हणायचं, एकाच वेळेला लांब बसलो, असं कसं होईल? एकदा तुम्ही जे 10 फुटावर बसलेले आहात ते 10च फुटावर असणार आहे, म्हणजे एका वेळेला तरी देता. उठून जाऊन 20 फुटावर बसा तर दूरम अंतिके, हे ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला कळू शकतं. पण एकाच वेळेला जवळ आणि दूर असं नाही जमत, हे फक्त देवाला शक्य आहे. म्हणून ह्या सगळ्याच्या पलीकडे असलेली वस्तू ही काय करू शकतो आपण? फक्त जाणू शकतो. पण एकदा जर ती जाणली गेली तर तिचं आता भयकृतही तोच, भयनाशनही तोच, हे खरं आहे. पण समजून जाण्याचा विषय आहे. देव भय उत्पन्न करतो, बरोबर आहे. पण देवाचं भय कोणाला आहे? राक्षसांना भय आहे. आता आपल्या ठिकाणी काही राक्षसी वृत्ती आलीच असली तर तिला भयकृत करण्याचं काम त्याच्याकडे आहे, तो भय दाखवू शकतो त्याचं, हे त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे शक्ती आहे. पण त्याच्याचबरोबर आपल्याला मनामध्ये समजा आपण रात्रीचे निघालो आणि जर समजा आपल्याला असं वाटलं की आता आपल्याला ह्या अंधारामध्ये आपल्याला भीती वाटते असं वाटलं आणि आपल्याला आठवण झाली, अरे की महाराजांनी मागेच सांगितलं होतं की मी नामामध्ये आहे, आपण मोठमोठ्याने नामस्मरण केलं समजा का मनातल्या मनात घेतलं तरी महाराज बरोबर आहेत, गेलं भय, भयनाशन हा. तर त्यांचं ते पण आहे, ते महाराज बरोबर आहेत, आपल्याला प्रसंगात काळजी करायचं काही कारण नाही. प्रसंगात आपल्याला काळजी वाटते ना, काही अशा प्रसंगात येतं ना, आपल्याला अस्वस्थता येते ना, महाराज बरोबर आहेत की. आपण नाही का घरातलं एखादा अनुभवी ज्येष्ठ कुणी यातलं तज्ज्ञ असं कोणी घरातलं असलं बरोबर
अगदी कार्य आरंभलं तरीसुद्धा आपल्याला ते निभेल का नाही आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे आले, काय करावं काय नाही, अशा वेळेला अत्यंत ज्याचा सगळ्याचा अनुभव आहे आणि सगळ्या प्रसंगातून मार्ग काढण्याचं चातुर्य ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्याकडे शक्ती आहे सर्व प्रकारची, असं एखादं मनुष्य आपला नातेवाईक जर सिनियर कोणी आलं घरी, चला आता जरा शांत, आता काय काळजी करायचं, कारण काय आलं ते मिटवतील, ते जे आहे ते जसं आपल्याला सामान्य माणसाबद्दल वाटतं, तर हे सामान्य माणसाचा एवढा आधार आहे तर देवाचा आधार काय असेल, कल्पना करा की जो कुठेही आहे, तुम्ही कुठे म्हणाल तिथे. तर त्या अर्थाने तो कसा करणार, आपण आपल्या आयुष्याशी संबंध काय, तर हे जे आपलं एरवीचं अस्थिर भयाने हे झालेलं किंवा हे म्हटलं तसं भावामध्ये अडकलेलं असं जे आयुष्य आहे, अनिश्चितता आहे, अनपेक्षितता आहे, सतत कायम वावरते. पण ह्या सगळ्यामध्ये काय निश्चित आहे त्याला ज्यांनी धरून ठेवलेलं आहे त्याचं काही होत नाही. तेव्हा त्यानं काय कशाला धरायचं ठरवलेलं आहे ह्याच्यावर अवलंबून आहे ते त्यानं धरायचं ठरवलं. निसर्गदत्तांच्या भाषेमध्ये म्हणायचं तर जर सूर्याबरोबर राहायचं ठरवलं असेल तर आपण कायम प्रकाशितच राहाल, तसं काय भाषेत म्हटलं आहे. तसं देवाबरोबर, देव म्हणजे प्रकाश देणे, त्यावरून देव शब्द निर्माण झाला. तर मग तसं जर आहे तर त्या अर्थाने जर आपल्याला सदैव निर्भय राहायचं असेल, निश्चित राहायचं असेल, निश्चंक राहायचं असेल, असं जर असेल तर देव जाणून तो धरून ठेवणं हा त्याचा मार्ग आहे. आता धरून ठेवण्याचे मार्ग आपल्याकडे खूप असू शकतील आणि इतकंही मगाशी म्हटलं तसं परसातली भाजी नाही, गुरुदेव जसं म्हणायचं हे इतकं सोपं नाही त्या अर्थाने. तर इट इज नॉट ए चाइल्ड्स प्ले म्हणायचं, नाही काय गुरुदेवांनी बरोबर त्यांच्या शब्दात बरोबर सांगितले, हे इट्स नॉट ए चाइल्ड्स प्ले, विजन ऑफ गॉड. अनेकांना असं वाटतं देव आपण जाणू ओळखू अमुक करू त्याचं मला दर्शन होईल, इतकं गडबड करण्यासारखं नाही. इट इज नॉट ए चाइल्ड्स प्ले, हे काही लहान मुलाचा खेळ नाही असं त्यांना म्हणायचं गुरुदेव तेव्हाही म्हणले. इट्स नॉट ए चाइल्ड्स प्ले, इट रिक्वायर्स अ लॉंग अँड पेशंट टॉईल. हे किती गोष्ट आहे पेशंट टॉईल, जे अत्यंत शांतपणे अविरत केलेले अपरंपार कष्ट, इतकंही सोपं नाही पेशंट टॉईल. आणि कुठलं टू द पॉईंट ऑफ एक्झॉशन, किती हे असेल जे मनुष्याची सगळी शक्ती, आपण जसं म्हणलं ना साधनाकरिता कोरड पडते क्षमाधवांचे पाणी वरते, तसं देव गाठताना होतं की हा गाठणार का नाही एवढं करतो, हे मिळते का नाही असं देवाच्या बाबतीत वाटतं. काही होतं टू द पॉईंट ऑफ एक्झॉशन, पूर्ण माणसाचं सगळं अगदी म्हणजे, आणि ते तेवढं लावलंच पाहिजे तरच ते मिळेल एखाद्या वेळा. कारण आपल्याला भेदात वावरण्याची सवय आहे आणि द्वैतात वावरण्याची सवय आहे, आणि पण अद्वैताला हात घालतो आहे किंवा अंतर्यामाला हात घालतो आहे, तर ते तेवढं मिळायला तेवढंच अवघड आहे. टू द पॉईंट ऑफ एक्झॉशन किंवा तेही त्याच्याही पलीकडे. आणि आणखीन एक गोष्ट सांगून ठेवली, इव्हन टू द पॉईंट ऑफ डिसबिलीफ. मनुष्याच्या आयुष्यात साधकाच्या किंवा भक्ताच्या अशी वेळ येते की ज्यावेळेला त्याला एकदम अश्रद्धासुद्धा उत्पन्न होईल की काय असं वाटतं, विश्वास उडेल की काय असं वाटतं देवाची वाटचाल करताना. त्या टू द पॉईंट ऑफ दॅट, म्हणजे तो जो पॉईंट ऑफ डिसबिलीफ, एकदा असं सुद्धा होऊ शकेल माणसाचं, इथपर्यंत त्याला झगडावं लागेल आणि त्यावेळेला जो विश्वास दाखवेल तो पलीकडे उडी मारून जाईल. आणि नाही दाखवला तर जो मागे खेचला जाईल तो पुन्हा परत देवाचा प्रवास म्हणजे सबसिडी आहे हो, साधना म्हणजे तिकडे गेलेलं असतं वर अगदी चढत वरती, आणि वरती गेल्यानंतर 92ला गेलं 96ला गेलं आणि तिथून एकदा लागली शिडी, एकदा खाली धाडकन एकदम आठवर, त्या आठपासून पुन्हा सुरू डिसबिलीफ. तर ते हे जे आहे अशी अश्रद्धा, अस्थैर्य किंवा हे जर अविश्वास असं जर निर्माण झालं तर माणसाचं हे करण्याची पण ताकद त्याच्यामध्ये आहे. तर हे आता त्याचाच या अर्थाने अनुभव घ्यायचा, तर तो घ्यायचा असेल तर हे काय होऊ शकतं हे झाल्यामुळे ते आपण घ्यायला हरकत नाही. आपल्याकडे खरं सांगायचं ना, यात शेवटी म्हटलं आहे अभंगामध्ये, आपण तेही लक्षात घेऊ की त्याच्यात याची सगळ्याची उत्तरं येतात. हे वेळेचे बंधन आहे, आणखीन अनेकांना पुढचे प्रवास दिसतात, त्यामुळे मी त्याच्याबद्दल आता जास्त सांगत नाही. एवढंच सांगतो की जे जवळही आहे दूरही आहे. एखाद्याला दूर पाहायचं तर दूर जाऊन पाहू शकेल, ज्याला जवळ आहे जवळ पाहायचं त्याला जवळ पाहता येईल. इतकं सोपं करून ठेवलेलं आहे खरं सांगायचं तर, एका बाजूने हे सोपं करून ठेवलेलं आहे. आणि ज्याला एकदा सापडलेलं आहे त्याच्या आयुष्याचा काय परिवर्तन होतं ते मधल्या अभंगामध्ये उरलेल्या बघूया. ते वाचता म्हणता कळण्यासारखं आहे. आणि साधन पदावलीत त्याची द्यायची व्यवस्था केलेली आहे बरं का. नंतर तो कागदच चिकटवायचा विचार आहे, म्हणजे आपल्याला ते कष्ट पडणार नाहीत. त्यातून वाटलं लिहून घ्यावं तर आपल्या वहीत लिहून घ्यायला हरकत नाही, पण नंतर कागद देतो त्याचे, तर कारण हे होतच राहणार असं. तर आता ह्याचं आपल्या बाजूनं काय आहे, हे का सोपं आहे एका अर्थाने. आता म्हटलं तर एका बाजूने गुरुदेवांनी सांगितलं तसं टॉयल आहे, बरोबर आहे, म्हणजे सिरियस, इतकी सिरियस गोष्ट आहे की इट्स नॉट ए चाइल्ड्स प्ले. तर इट रिक्वायर्स अ लॉंग पेशंट टॉयल.
म्हणजे त्यातसुद्धा कष्ट करताना सुद्धा एक माणसाचा पेशन्स सुटतो काही वेळेला, की कष्ट करता करता असं वाटतं की नको जाऊ दे असं वाटतं. तसं नाही, त्या क्षणी एक क्षण असतो सावध राहायचा तेवढा, की बाबा नाही अजूनही मला हे गाठायचंच आहे. ह्या प्रपंचाच्या गोष्टी असतात. मनुष्य प्रपंचात एवढी चिकाटी दाखवतो एवढे अनुभव येऊन, तर देवासाठी थोडी दाखवायला काहीच हरकत नाही. प्रपंचात माणसाचा अनुभव येतो 10 वेळा, तरी 11 वेळा म्हणतो होईल, 12 म्हणतो अजून होईल अजून होईल, असं करत करत 70-80 वर्ष होतात आणि एक दिवशी काय व्हायचं ते होतं. तरी मनुष्य विश्वास दाखवतोच की नाही की ह्यातून चांगलं काहीतरी होईल. चांगलं काहीतरी होईल हे ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा देवाचा हात धरला तर अधिक चांगलं होईल एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. कारण तो निश्चित आहे यातलं, बाकीचं निश्चित काहीच नाही. आपण त्याचं किती अनिश्चित आहे ते बघितलेलं आहे. पण आणि यालाही गुरुदेवाने उत्तर दिलेलं आहे, तेही लक्षात ठेवायला हरकत नाही की देव ज्या वेळेला अशी तऱ्हेनं आपली परीक्षा घेतो किंवा अशा तऱ्हेच्या परिस्थितीला आपल्याला आणतो, ते गॉड पुट्स इन ट्रबल. त्यांचं म्हणणं की तो मुद्दाम आपल्याला काही वेळा अशा तऱ्हेने टाकतो समोर काहीतरी, बघू हा अविश्वास उत्पन्न होतो आहे का, हा ढसळतो आहे का, डळमळतो आहे का, अश्रद्धा होती आहे का, हे सगळं असं आहे. आत एकदा घेतल्यानंतर बाहेर टाकता येत नाही. त्यामुळं ते करताना तो विचार करून सगळं करत असतो. आणि म्हणून असे गॉड पुट्स इन ट्रबल असं कसं शक्य मला सांगा. कुठली आई एखाद्या लेकराला काही ह्याच्यात टाकते का, संकटात टाकते का, ती नाही टाकत त्याला, पण मात्र कडवून उतरवून ठेवते, चालायला होते, हे करायला ते, असं हे तसं चाललेलं असतं. बट गॉड पुट्स इन ट्रबल असं म्हणले. आणि त्याच वेळेला हे पण म्हणले की तो आपल्याला अशा तऱ्हेने संकटात टाकतो, पण आपली कृपादृष्टी ठेवून टाकतो म्हणले. आता काय याच्यापेक्षा काय शब्दात आपली कृपादृष्टी ठेवतो आणि टाकतो. तेव्हा असं स्वरूपाचं त्याचं एकंदरीत काम आहे. ते मोठं आहे, तरीसुद्धा सारांशाने आपल्याला जीवनामध्ये देवाचं ते स्थान कळू दे आणि तो जाण्याचा विषय एवढं लक्षात राहू दे. आणि जाणण्याला जो म्हणून मार्ग असेल तो आपल्याला सापडू दे. आणि ज्या वेळेला आपल्याला हे कळेल की देव ही जाणण्याची वस्तू आहे, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अरे एकदा जर देव जाणला गेलेला आहे तर भानू उदेला म्हटलंच आपण, त्याचा भाग्य भानू उदेला. खऱ्या अर्थाने माणसाचं भाग्य म्हणजे मोक्ष आहे. खऱ्या अर्थाने भाग्य म्हणजे त्याला या जन्मात मुक्त होऊन जाता येणं, परमेश्वर गाठता येणं, कुठलंही नाव दिलं तरी अर्थ तोच आहे. तर त्यामुळे त्याच्या अर्थाने त्याचं मोक्ष हे खरं भाग्य. तर त्या भाग्याचा भानू हा जो सूर्य आहे तो उगवलेला आहे. भाग्य भानू उदेला हे बरोबर आहे. व भाग्यभानू उदेला आहे. आता त्याच्याबरोबर चालायला पाहिजे. साधनेचं काम तिथे आहे की एकदा सूर्योदय झाल्यानंतर सूर्याबरोबर आपलाही जसे प्रवास चालू आहे तसा आपली साधना तितक्याच तळमळीने, तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच श्रद्धेनं शेवटपर्यंत चालू ठेवणं आणि त्या बाबतीत आनंद राहणं ही खरं सांगायचं तर गोष्ट आहे. तर त्या अर्थाने आपली कर्म करताना मामासाहेब जसं म्हणायचे, मामासाहेब म्हणायचे की आपली कर्म करीत असताना आता कर्म तर करणं भागाचं आहे. ज्याची देवाचं स्मरण ठेवून कर्म चालतात ती कर्म अभिप्रेत आहेत. देवाचं स्मरण ठेवलेलं आहे, कर्म चालू आहेत, कर्मांना योग्य दिशा आहे, कर्मांना अकर्म प्राप्त व्हावं, दशा प्राप्त व्हावी ही उद्देश आहे. त्यात शेवटी आपल्याला भगवंताकडे जायचं हे ठरलेलं आहे. तो प्रत्येक गोष्ट सांभाळतो आहे याची खात्री आहे. हे सगळं आहे. तर ह्या वेळेला म्हणून ते ज्या वेळेला बोलताना म्हणाले होते की आपल्याला जे प्रस्थानत्रयी आहे त्याच्यामध्ये गीतेने सांगताना रिनन्सिएशन म्हणजे सोडून देणं. अनेकांना असं वाटतं की आता देवाचा शोध म्हणजे आपलं हे सगळं सोडायचं आहे, की आपलं शिक्षण सोड, हे सोड, ते सोड, पैसा सोड, काहीही सोडायचं कारण नाही. आपलं जे आहे ते असू दे, फक्त फार घात होत नाही ना. आपल्या शेताचं एवढं बघावं लागतं. जसं शेतात पाणी गरजेचंच आहे आपल्या ह्याला. आता म्हणजे शेतात आता पेरण्या झाल्या, त्याला पाणी लागलंच, अजूनही लागेल, त्यावेळेला ते लागणं आवश्यकच आहे, तितकं ते मिळणारच. पण ते आपल्या शेतात पाणी जसं जास्त झालं तर ते शेत तसंच्या तसं जे येणार ते कुजू शकतं. तसं आपल्या संचय, आपले जे काही विचार, हे सगळं याच मर्यादेत असलेलं बरं. एवढं जर भान ठेवून ती आपली कर्म चालू असतील तर कर्म सोडायची काही गरजच नाही. त्या अर्थाने कर्मत्याग वगैरे काही नको. रिनन्सिएशन ऑफ कर्म नाही, रिनन्सिएशन इन कर्म म्हणले. किती बरोबर म्हणले असतील हे म्हणताना. मामासाहेब म्हणले की हे त्यांनी कर्माचा त्याग सांगितला नाही. कर्मात जे अडकलेलं मन आहे ते त्याचा त्याग केला, त्यातला तो केला तर तीच कर्म आपल्याला उपयोगी पडतात. संत काय वेगळं करतात, हे सगळं करतात. प्रपंच करतात, लग्न करतात, मुलंबाळ असतात, ते सगळे नातेवाईक असतात, सगळं असतं. त्यात ते कशात नसतात तेवढं. म्हणून मग कृष्णमूर्ती काय वेगळं म्हणाले, कृष्णमूर्ती तेच म्हणाले, ते बी इन द वर्ल्ड, ते तेच म्हणले ना, बी इन द वर्ल्ड. त्याला काही इलाजच नाही, कारण आपण काहीतरी करून ठेवलेले म्हणून आलेले आहोत. मग ते एकदा पुरं करायचं आहे आपल्याला. ते पुरं करणं म्हणजेच देव जाणणं आणि तो मिळवणं. मग हेच जर आपलं काम आहे तर आपण ते करावं. आणि ते करताना हे लक्षात ठेवावं, बी इन द वर्ल्ड आपल्याला राहावंच लागेल. उगाच कुठेतरी घेण्यात त्या अर्थाने ज्यांची खरोखरच तशी वृत्ती निर्माण झालेली असेल, जन्मतः असतात ते मुक्तच असतात, त्यांचा विषय नाही. पण आपल्याला सर्वसामान्य माणसाला काय आहे तर बी इन द वर्ल्ड हेच खरं. पण सारखं लक्षात ठेवून राहावं, नॉट बी ऑफ द वर्ल्ड.
कृष्णमूर्ती म्हणले बी इन द वर्ल्ड, जगात राहा, पण जगाचे काही राहू नका. जगाचे राहिलात की त्रास आला, कारण कोणाचे तरी तुम्ही बाबा, कोणाचे तरी मुलगा, कोणाची तरी हे, कोणीतरी बहीण, भाऊ, सून, काही असाल, जे काय असाल ते आलं की त्रास आला. त्यामुळे त्याच्यात राहतो आहे, पण त्याच्या अर्थाने त्याच्यात नाही. जेव्हा त्यात राहावं पण त्याचं असू नये. इन द वर्ल्ड, नॉट बी ऑफ द वर्ल्ड. हे जे आहे ते ज्यांनी जाणलं त्यांनी देव जाणला खऱ्या अर्थाने. मग हे जसं आहे जाणणं, तसं आपल्याला ते करता यावं, आणि ते केलं तर आपले एक लक्षात येईल की देव जाणणं हे जाणण्याचाच विषय आहे खरं सांगायचं तर. आणि जाणण्याचा विषय असल्यामुळे तो सिद्ध वगैरे करण्याचे हे असल्या आपल्या लौकिक भाषेत बोलण्यात काही अर्थच नाही त्याबद्दल, कारण त्यात ते बसतच नाही आहे. उगाच काहीतरी बसवण्यात जाण्यातही अर्थ नाही. आणि जर कोणाला बसवायला जायचंच असेल तर त्याची फसवणूक होईल, याच्यापेक्षा काय होणार नाही. आणि त्याचं तो भ्रम राहील जर काही त्यानं केलंच तर तसं नाही आहे. हे जाणून घ्यायचं आहे. आता आईला काय मुलाचं प्रेम आहे, आता काही सिद्ध करायची वस्तू आहे का? ती उचलून घेते त्यावेळेला प्रेम असतं, खाली ठेवते त्यावेळेला प्रेम असतं, शिशू धुते त्यावेळेलाही प्रेमच असतं, आणि त्याला खायला घालते त्यावेळेला प्रेमच असतं, सगळं तसंच असतं. आणि ते काय असतं हे सांगता येत नाही खरं सांगायचं तर. महाराज जे म्हणले मागे आपल्याला 1-2 वेळा ही गोष्ट याची आठवण केली होती. महाराज म्हणायचे, म्हणजे तात्यासाहेबांनी सांगितलं होतं एकदा, ती म्हणले ते इन्स्पेक्टर शाळेत आले वगैरे, ते आपल्याला बोललो होतो मागे. तसे इन्स्पेक्टर शाळेत आले, त्यांनी मुलांची परीक्षा घेतली. मग त्यांना विचारलं की बुवा तुम्हाला तुमची आई आवडते का? तर हो, सगळ्यांनी हात वर केले. मग त्यांनी विचारलं तुला आई का आवडते? तो म्हणला आई मला खाऊ देते म्हणून मला आवडते. दुसऱ्या मुलाला विचारलं तुला काय आई का आवडते? आई मला मार देत नाही, कधी शिक्षा करीत नाही, म्हणले रागवत नाही म्हणून मला आई आवडते. मग तिसऱ्या मुलाला विचारलं तुला आई का आवडते? तो गप्पच बसला, रडायला लागला. त्याला विचारलं अरे असं का करतोस? तो म्हणला आई मला आवडते एवढं माहिती आहे, पण ते का आवडते सांगता येत नाही. म्हणलं तुला कळलं. देवाचं आपलं नातं तसं आहे. तेव्हा ते जाण्याचा विषय असल्यामुळे एकदा जाणल्यानंतर काय होतं तर ते काय होतं हे सांगण्याचं शेवटची ओळ आहे. काय होतं तसं तर हे शोधायची वस्तूच नाही, आपलीच वस्तू. म्हणजे जसं रमण म्हणलेले आहे तसंच आहे की आपल्यावर नसलेली बंधनांचा त्याग करणं म्हणजेच मोक्ष आहे. दुसरं काही नाही, आपल्यावर बंधन नाहीच आहे मुळामध्ये, फक्त ते नाहीत याची खात्री होणं तसं हे आहे. आपल्याकडे भगवंत नाही आहे किंवा तो शोधायचा आहे किंवा कुठे जायचं आहे अशा स्वरूपाचं काही नाहीच आहे. हे ज्याला कळलेलं आहे त्याच्या ते लक्षात येईल की अरे माझ्याकडचीच वस्तू आहे, फक्त मला जाणायचं आहे हे माहीत नव्हतं, ते आता जाणायचं कळलं. आता सूर्य उगवला त्या अर्थाने, आता फक्त वाटचाल करीत राहायचं आहे. आणि तिच्यातली श्रद्धा, स्थैर्य, त्याच्यातले आपली काय भूमिका किंवा अधिक अभ्यास, या सगळ्याला एक अभ्यासाचं स्वरूप आहे. तर तसा अभ्यास आहे तर तो सतत चालू ठेवणं. आपण नाम घेतो म्हणजे त्याचा अभ्यास करतो, की हे आपल्याला आहे याची आपल्याला मनाला खात्री देत असतो प्रत्येक नामाबरोबर. तो आहे ह्याची खात्री. आणि मी या अर्थाने नाही याची ती खात्री आहे. मी म्हणून काही वेगळं नाही, मी आहे तेच स्वरूप आहे. फक्त मला त्याच्या स्वरूपासारखं वागता येत नाही अजून, तेवढं जरा वागता येऊ दे एवढीसारखी तळमळ ठेवावी, बरोबर प्रार्थना ठेवावी. काय होतं प्रपंचाची इतकं आपल्यावर जोर आहे की नाही की त्यात सतत राहायची सवय झालेली असल्यामुळं हे जरा करायला थोडंसं अवघड वाटतं. पण अवघड नाही आहे एवढं. रामकृष्ण म्हणायचे आपल्याला माहिती असेल ना, रामकृष्ण म्हणायचे की ती बेडकी असते, ती पाण्यात असते, ती शेपूट असते, तिसारखं उडी मारती परत पाण्यात जाते, कारण त्याला त्या शेपटासकट इकडे वावरता येत नाही. तेव्हा त्याची शेपूट जर एकदा तुटलं मात्र की तीच बेडकी इकडे याच्यावर पण वावरू शकते आणि पाण्यात पण वावरू शकते, पण त्याची ती शेपूट तुटायला लागते. पण तेव्हा ती जी बुद्धी आहे, जे काही आपल्यामध्ये जवळकार आहे, काय जे आहे ते सगळं त्याचं ते प्रपंच असू दे, पण आता ती पाण्यातही वावरते, इकडे वावरते, बरोबर आहे. पण प्रपंचातली आसक्तीचा भाग तुटला की प्रपंचात आपल्याला बाधत नाही. नाही तर मी एरवी बांधतो दोन्ही होतं. तर ते सगळं काय होतं आणि मग इकडेही वावरायलाही अडचण नाही आहे आणि तिकडे वावरायलाही अडचण नाही. तिला जशी पाण्यातही अडचण नाही, जमिनीवरही अडचण नाही. का तर एकदा आसक्ती सुटलेलीच आहे. पाण्यात असलं तरी उत्तम आहे, बाहेर असलं तरी उत्तम आहे, दोन्ही तिला शक्य आहे. पण चेपूट तुटलं ते चेपूट एकदा तोडावं लागते. तसं थोडंसं काम आहे, ते एकदा तुटून गळून पडलं की संपलं. माणसाची आसक्ती एकदा प्रपंचातली संपली की प्रपंच तसाच राहतो, पण त्याची काही अडचण राहत नाही. आणि त्यात वावरायलाही कर्तव्य करायलाही काही अडचण राहत नाही. जे असेल ते कर्तव्य आपलं करीत असावं. तर अशा तऱ्हेने एकदा जाणण्याचा विषय, एकदा अशा महापुरुषांच्याकडून हे समजून घ्यावं आणि मग आपल्याला जो खऱ्या अर्थाने भाग्योदय झाला आहे त्याचं आपण चीज करावं. ठीक आहे, अभंग म्हणतो, थांबतो. जाने खरा देव जाणीला जाने खरा देव जाणीला जाने खरा देव जाणीला त्याचा भाग्य भानो दिला
त्याचा भाग्यभानू उदेला उदेला उदेला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. त्यासी भव भ्रम नाही नाही, त्यासी भव भ्रम नाही भ्रम नाही, त्यासी भव भ्रम नाही भ्रम नाही. खरा करता तोची पाही तोची पाही, खरा करता तोची पाही तोची पाही. ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. त्यासी प्रपंचाचे भय नाही, त्यासी प्रपंचाचे भय नाही भय नाही, त्यासी प्रपंचाचे भय नाही. जाणे येणे कोठे नाही कोठे नाही, जाणे येणे कोठे नाही नाही, जाणे येणे कोठे नाही. ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. त्यासी देव दूर नाही, त्यासी देव दूर नाही. जाई तेथे संगे राही, जाई तेथे संगे राही. ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. दीन म्हणे जाणा देव जाणा देव, दीन म्हणे जाणा देव जाणा देव, दीन म्हणे जाणा देव जाणा देव. आपुलीच आहे ठेव आपुलीच आहे ठेव आहे ठेव, आपुलीच आहे ठेव आहे ठेव. ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. त्याचा भाग्यभानू देला, त्याचा भाग्यभानू देला उदेला उदेला. ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला जाणिला, ज्याने खरा देव जाणिला. जानकी वनस्मरण जय जय राम.